ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमामि विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा उभे सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती या सेवा वर्गामध्ये। तर आपण अध्याय क्रमांक 12 भक्तिरसाम सिंधू उद्घोषणा करता चर्चा करतो. दिव्य सेवेची अधिक अंगे. तर गेल्याच आपण या 12व्या अध्यायामध्ये चर्चा करत होतो. वैष्णव शास्त्र सेवा, वैष्णव शास्त्राचं अध्ययन कसं केलं पाहिजे, काय महत्व आहे त्याच्याबद्दल पाहत होतो. नंतर 55 होतं मथुरा मंडलवास. नंतर अर्चना पद्धती, 10 अपराध आपण पाहिले, ते हे संपूर्ण आपण पाहिले गेल्या वेळेस. आणि दुसरं तर वैष्णव सेवा, 56वं अंग होतं वैष्णव सेवा. आणि 57 होतं यथा वैष्णव सामग्री यथा गोष्टी महोत्सव. जर आपल्याकडे जेवढा अभिषेक धन असेल तर तेवढा आपण उत्सव साजरे केले पाहिजे. नंतर 58 होतं ऊर्जाधर कार्तिक व्रत, कार्तिक महिन्याच्या बद्दल वर्णन करा. कार्तिक महिन्यात भक्ती केली पाहिजे, विशेष करून भगवंताने दामोदरीला केली त्या महिन्यामध्ये. कार्तिक महिना फार प्रसिद्ध आहे. कार्तिक महिन्यात आपण जे पण काही कार्य करतो त्याचा फळ 1000 पटीने आपल्याला जास्त प्राप्त होतं. नंतर 59 जन्मदिन यात्रा, जन्माष्टमी, रामनवमी, गौरपौर्णिमा, बलराम जयंती, नित्यानंद ऋषी याचे उत्सव साजरे केले पाहिजे. आणि शेवटी आपण 60 ते 64 शक्तिशाली 5 अंग आहेत. शक्तिशाली 5 अंग आहेत. 5 अंगामध्ये पहिला आपण चर्चा करत होतो की मूर्ती रांगणे सेवेने पृथू. तर आरच्या विग्रहाची पूजा केली पाहिजे. तर ह्याच्याबद्दल आपण चर्चा केली. श्रीमद भागवतच्या 11 स्कंद 27 अध्याय 12व्या श्लोकामध्ये वर्णन आहे कशा प्रकारे हे आरच्या विग्रह कशाकडून बनलेले असतात. शैली दारोमयी लोही लेप्या लेख्यान शेकती मनोमयी मनोमयी प्रतिष्ठा विद्या स्मृता. 11:27-12 मध्ये हे वर्णन आहे की आरच्या वगैरे सेवा करायची तर ते विग्रह कशापासून बनले पाहिजे. शैली म्हणजे पाषाणपासून बनलेले पाहिजे. दारू म्हणजे लाकडापासून. लोही म्हणजे काष्टापासून, चित्रापासून. नंतर शेकती लेप्य यानी लेप्य आणि माती आहे. शेकती आणि वाळू आहे. लेख्या आणि रंग. शेकती आणि वाळू आहे. आणि मनोमयी मनाद्वारे. अशा प्रकारे हे विग्रह निर्माणचे 4 आणि 7 आणि हे 8 आहे मणिमयी. मनोमयी आणि मणिमयी म्हणजे हिरे जवाहरात मोती ह्याच्यापासून बनलेले विग्रह. तर आपण गेल्यावर चर्चा केली की वेगवेगळे विग्रह आहेत अशा प्रकारे बनलेले आहेत. तर 61 वय रसिके भागवत अर्थ स्वाद. तर भगवंताच्या भक्ताच्या संघामध्ये श्रीमद भागवतचं आस्वादन हे केलं पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभूने सांगितलेलं आहे की भागवत पटिया संघ भागवत संघ. जर भागवत ग्रंथ भागवताला जाणार असेल तर भक्त भागवताचा आश्रय घेऊन आपण भागवत जाणू शकतो. तर सनातन गोस्वामीने स्तवमालामध्ये वर्णन केलेलं आहे की भागवत काय आहे. सर्व शास्त्र पियुष आहे, सर्व वैदिक सत्फल आहे, सर्व सिद्धांत रत्नाडे आहे, सर्व लोके दिक्प्रद आहे आणि सर्व भागवत प्राण आहे. आणि श्रीकृष्ण स्वतः श्रीकृष्णच आहेत कलियुगामध्ये श्रीमद भागवतच्या रूपाने भगवंत उपस्थित आहेत. तर हे भागवताची महिमा आहे. ते आपण 61 व 64 अंगामध्ये 61 अंग आपण हे पाहिलं. आता आज आहे भागवताचा इतिहास पण आपण गेल्या वेळी चर्चा केली की भागवताची रचना कुठून झाली. भगवंताने ब्रह्माजी नारदाला, नारदाने संकर्षण, संकर्षणने 4 कुमारांना, नंतर सनत कुमाराने संख्यान मुनींना,
सांख्यायन मुनीने बृहस्पती आणि पराशर मुनीला, नंतर पराशर मुनीने मैत्रेय मुनीला, मैत्रेय विदुर, आणि नंतर व्यास नारदाच्या कृपेने ते संकलन केले. आणि पुढे व्यास मुनीने सुखदेव गोस्वामीला सांगितलं, आणि सुखदेव गोस्वामी परीक्षित आणि सूत गोस्वामी सांगितलं, आणि सूत गोस्वामी 500 वर्षापूर्वी शौनकादिक ऋषीलाही सांगितलं. तर हे फक्त पुनरावलोकन करतोय. गेल्या वेळी आपण इथपर्यंत चर्चा केली होती. आणि आजचा विषय आहे सजातीय स्निग्ध श्री भगवत भक्त संघ, शुद्ध भक्ताचा संघ करणे. तर हे भक्तीच्या 64 अंगामध्ये हे वर्णन आहे. तर मी कोणाला तरी विनंती करतो, आपले हे मुरली मनोहर प्रभू पहिला पॅरेग्राफ वाचू शकता. शुद्ध भक्ताचा संघ, भक्तिरथान सिंधू, पान नंबर 114. येस. हे भक्त समाजातील हा, शुद्ध भक्ताच्या संगतीमध्ये शुद्ध भक्तांचा संघ, हा, पेज नंबर 116. शुद्ध भक्ताचा संघ आहे ना, ते तुम्हाला वाचायचं. कुठल्या पेजवर चेंज पण असू शकते. ओके. हा. शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये श्रीमद भागवताची कथा करण्याचे महात्म्य शौनक मुनीने नैमिषारण्यातील सभेमध्ये सूत गोस्वामींच्या उपस्थितीत व्यक्त केले होते. सूत गोस्वामींनी हे निश्चितपणे सांगितलेले की एखाद्या मनुष्याला जर क्षणभरासाठीही शुद्ध भक्तांचा संग लाभला तर तो क्षण सर्वश्रेष्ठ तथा सर्वाधिक मौल्यवान होय, आणि भौतिक दुःखातून मुक्ती देणाऱ्या तथा स्वर्गप्राप्ती करवून देणाऱ्या कर्मचीही अशा क्षणाशी मुळीच तुलना करता येणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ज्यांची श्रीमद भागवतावर आसक्ती होते ते भक्त स्वर्गलोकाची प्राप्ती किंवा निर्विशेषवादी लोकांना प्रिय असलेली मुक्ती अशा लाभाकडेही दुर्लक्ष करीत असतात. असे असल्यामुळे शुद्ध भक्तांचा संघ इतका दिव्य आणि मौल्यवान असतो की कोणत्याही भौतिक सुखाची त्याच्याशी तुलना करणे शक्य नाही. धन्यवाद. पुरेसे आहे, पुढे जेवढे पुरेसे आहे. धन्यवाद. या ठिकाणी 64 अंगामध्ये आपण चर्चा करतोय की भक्ताचा संघ, आणि भक्त कोण असले पाहिजे? शुद्ध भक्ताचा संघ. शुद्ध भक्ताचा संघ या ठिकाणी घेतले पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहे, साधू संघ सर्व शास्त्र कहे, न मात्र साधू संघ सर्व सिद्धी है. तर सर्व शास्त्रामध्ये तेच म्हणलंय, साधू संघ करा, साधू संघ करा. आणि थोडा जरी साधू संघ केला तर संपूर्ण जीवनाची पूर्णता प्राप्त होऊ शकते. तर म्हणून अनेक आचार्यांनी पण साधू संघावर फार जोर दिला आहे. तर रामानुजाचार्य पण आपल्या ह्याच्यामध्ये वर्णन करतात, शिष्यांना उपदेश करतात की साधू संघ किती महत्वपूर्ण. जसा आपण संघ करू तसा आपण बनवू शकतो. तर आपल्याला पण कुणाचा साधूचा संघ झालेला आहे, तर म्हणून आपण साधू वृत्ती आपण धारण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर जसा आपण संघ करू तसा आपण बनवू शकतो. म्हणून रामानुजाचार्याने पण आपल्या शिष्याला सांगितलेलं आहे. रामानुजाचार्य श्री संप्रदायाचे आचार्य आहेत. ते म्हणतात की श्री भाषा ऐकून गीतेचा प्रचार करा. रामानुजाचार्यांनी त्याच्यावर श्री भाषा लिहिलेलं आहे. तर ते म्हणतात की श्री भाषा ऐका आणि गीतेचा प्रचार करा. त्यांनी उपदेश केलेला आहे. नंतर आलवाचे सर्व ग्रंथ वाचून प्रचार करा. नंतर आचार्य सेवा करा, सतत हरिनाम घेत राहा, आणि मेलकुटे जाऊन निवास करा, आणि वैष्णवाच्या संघात, सर्वात महत्वपूर्ण म्हणजे आहे वैष्णवाच्या संघात. तर अशा प्रकारे सर्व आचार्यांनी पण साधू संघावर जोर दिलेला आहे. म्हणून भक्तीमध्ये काय होईल? साधू संघ केल्यामुळे तीव्र प्रगती होईल आपली, साधू संघाचा पण असं असेल तर. म्हणून उदाहरण आपण देतो, लोकल रेल्वेचं देतो. जर कोण नवीन आला असेल लोकलमध्ये मुंबईमध्ये, तर तो गर्दी पाहून विचलित होऊन जाईल. पण ज्यावेळेस तुम्ही, सोपं उदाहरण आहे, त्या दरवाजाजवळ तुम्ही थांबा, आत किंवा बाहेर आपोआप तुम्हाला लोकल काढतील. तर त्याच प्रकारे भक्तीमध्ये पण तसंच, तुमची इच्छा नाही, तीव्र नाही तुमची, थोडा ढिला आहे, इच्छा होत नाही, तर भक्ताच्या संघात राहा. तुम्हाला आपोआप ते काय करतील? पुढे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. तर सर्वांनी कीर्तन जप भक्ताच्या संघामध्ये प्रगती होते. भक्ताच्या संघामध्ये प्रगती होते म्हणजे काय होते?
जास्तीत जास्त आपण कथा ऐकतो, कीर्तन करतो, जप करतो, तर याच्यामध्ये आपल्याला प्रगती करायचं आहे. तर ते भक्ताच्या संघामध्ये आपली काय होती? प्रगती होते. आणि भक्ताच्या संघामध्ये आणि काय काय होतं? नम्रता शिकवते आपल्याला. आपण एकटा असेल तर म्हणाल की मी माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाहीये. पण भक्ताच्या संघामध्ये जर आपण असेल, मला वाटलं की माझ्यापेक्षा पण भक्त आणखी श्रेष्ठ आहेत. तर म्हणून भक्ताच्या संघामध्ये आपण नम्र शिकतो, नम्र बनतो. भक्ताच्या संघामध्ये नसेल तर नम्रता आपल्याकडे येणार नाही. म्हणून दुसऱ्याला पाहून विश्वास बसतो. जर भक्ताच्या संघामध्ये असेल की अरे हा भक्त भक्ती करतोय, हा शास्त्राचं अध्ययन करतोय, हा गुरुची शरणागती घेतलेला आहे, म्हणून त्याचं जसं भौतिक जगामध्ये लोक अनुकरण करतात, तसं आध्यात्मिक मध्ये पण दुसऱ्या भक्ताला पाहून काय होतं? आपल्याला भक्तीवर विश्वास बसतो. कृष्ण भगवंत आहेत, कृष्णाची भक्ती केली पाहिजे, हा मनुजीवनाचा उद्देश आहे, आपल्याला विश्वास बसतो. आणि अशा प्रकारे भक्ताला भक्तीने आपण समजू शकतो. संघात भक्ती परिपक्व होते आणि भगवंताच्या पूर्णपणे आपण सेवेत लागतो. तर म्हणून आपल्याला सजातीय स्निग्ध श्री माताजी दरवाजा बंद करायचे. तर म्हणून या ठिकाणी वर्णन आहे की कशा प्रकारे 64 अंगामध्ये भक्ताचा संघ फार महत्वपूर्ण आहे. तर अशा प्रकारे भक्ताचा संघ आपण हे करणं आवश्यक आहे. म्हणून पुढे हरिभक्त सुधोदय या शास्त्रामध्ये प्रल्हाद महाराज आणि त्यांचे पिता हिरण्यकशिपू यांचा संवाद दिलेला आहे. त्या ठिकाणी हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना म्हणतो, हे पुत्र संघात अतिशय महत्वपूर्ण आहे. साधू संघाबरोबर महत्व हिरण्यकशिपू आपल्या पुत्रावर वर्णन करतोय. संगतीचा परिणाम एखादा स्फटिकासारखा दिसून येतो. स्फटिकासमोर आपण जे काही ठेवू ते त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत असते. त्याचप्रमाणे आपण भगवंताच्या पुष्पासमान भक्तांचा संग केला आणि आपले हृदय स्फटिकाकडे स्वच्छ असली तर निश्चित आपल्यामध्ये तसाच परिणाम दिसून येईल. यामध्ये अगदी उपयुक्त असे आणखी एक उदाहरण म्हणजे एकदा मनुष्य जर वीर्यवान असला, एखादी स्त्री निरोगी असेल तर याच्या एकत्र येणे त्याची पद्धती उत्पन्न होऊ शकेल. अगदी त्याचप्रमाणे दिव्य ज्ञान स्वीकारणारा आणि दिव्य ज्ञान देणारा असे दोघेही जर प्रामाणिक असतील तर निश्चितच त्याचे सुपरिणाम दिसून येतात. तर हा जो प्रसंग सांगितलेला आहे, गुरु आणि शिष्याबद्दलचं वर्णन आहे या ठिकाणी. त्यावेळेस गुरु आज्ञाधारक असतो आणि गुरु पूर्ण ज्ञानाने संपन्न आहे आणि शिष्य ज्यावेळेस गुरुची आज्ञा पालन करतो तर ते भक्तिलता बीज आहे. ब्रह्मांड ब्रह्मिते कोण भाग्यवान जीवन गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. तर त्या शिष्याच्या हृदयामध्ये भक्तीचं बीज काय होतं? उमलतं, प्रकट होतं. तर त्यासाठी साधू संघ जे आहे फार महत्वपूर्ण आहे. आता पुढचं आहे 63 अंग आहे नाम संकीर्तन. नाम संकीर्तन, भगवंताच्या नावाचं संकीर्तन केलं पाहिजे. अजून सुद्धा माताजी तुम्ही 63 हरिनाम संकीर्तन पॅरेग्राफ वाचत पहिला पॅरेग्राफ. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. हा मंत्राचा जपाचे महत्व भगवतातील 2.1.11 या श्लोकात पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहे. या श्लोकात सुखदेव गोस्वामी परिशिष्ट महाराजांना म्हणतात, सर्वोच्च सिद्धी प्राप्त केलेली आहे. या श्लोकात विशेष करून असेही सांगण्यात आले आहे की सकाम कर्माच्या फळांची अभिलाषा करणारे कर्मीजन, परमेश्वराची एकरूपी होण्याची अभिलाषा ठेवणारे ज्ञानीजन आणि अष्टसिद्धीच्या मागे लागणारे योगीजन असे सर्वजण आपल्या वैयक्तिक मार्गातील मोक्ष सिद्धी देखील केवळ या महामंत्राच्या जपाने सहज प्राप्त करू शकतील. गोस्वामी या ठिकाणी हा संस्कृत शब्द योजतात. या शब्दाचा अर्थ असा आहे की हे आधीच निश्चित झालेले आहे. गोस्वामी स्वतः होते आणि म्हणून ज्याचा निर्णय अद्याप झाला नाही अशी कोणतीही गोष्ट ते स्वीकारू शकत नव्हते. म्हणून त्यांनी असे म्हटले आहे की ही गोष्ट आधीपासूनच सुनिश्चित आहे की जो मनुष्य गुरु श्रद्धा आणि स्थैर्य दाखवून हरे कृष्ण महामंत्राच्या जपाच्या स्थितीपर्यंत आलेला आहे त्याने सकाम करणे, मानसिक तडकावाट आणि योगसिद्धी या सर्व मार्गातील परीक्षा आधीच उत्तीर्ण केलेल्या आहे. धन्यवाद माताजी. ठीक आहे, थोडीशी नाम संकीर्तनाची महिमा सांगितलेली आहे. जसं भक्तीच्या 64 अंगामध्ये 5 प्रमुख अंग आहेत. भक्ताचा संघ आहे, नाम संकीर्तन आहे,
श्रीमद भागवत श्रवण आहे, आर्चवीराची सेवा आहे आणि धाम निवास. तर हे नाम संकीर्तन आहे 63 वांग आणि 64 वांग आहे मथुरा निवास शेवटचं. तर ते या ठिकाणी सांगितलं की नाम संकीर्तनाची महिमा सांगितली आहे की नाम संकीर्तन किती महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये. तर नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्ध नित्य मुक्त अभिनतो नाम. तर भगवंताचं नाम जे आहे चिंतामणी प्रमाणे आहे, अरे चैतन्य रस विग्रह आहे, पूर्ण रसाने भरलेला आहे, पूर्ण शुद्ध आहे, नित्यमुक्त आहे आणि अभिनत्व म्हणजे भगवंताचं नाव आणि भगवंत काय आहे अभिनय, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अंतर नाहीये. हे आहे. तर कुठल्या प्रकारचं भगवंताचं नाव आणि भगवंतामध्ये कुठल्या प्रकारचं काही अंतर नाहीये. तर म्हणून या ठिकाणी भगवंताचं नाम रूप गुण लीला कीर्तन या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर नाम रूप गुण आणि लीला कीर्तन या ठिकाणी भगवंताचं हे सांगितलेलं आहे. तर म्हणून श्रीमद भागवतच्या श्लोकामध्ये पण वर्णन आहे की हे दुसरा स्कंद 11 अध्यायामध्ये की हरे कीर्तन याची महिमा सांगितलेली आहे की एतानि विधायमानाना निश्चितम कुतो भयम योगिना नृपनिर्णितम हरिनामानु कीर्तन. तर या ठिकाणी वर्णन आहे, ज्याने हरे कृष्ण नामधारच्या जपात किंवा कीर्तनात आसक्त आहे त्याने सर्वोच्च सिद्धी प्राप्त केलेली आहे. त्याने हरे कृष्ण मंत्र हरे कृष्ण 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 हरे 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 राम. तर कीर्तनामध्ये त्याने हे केलेलं आहे. तो कशामध्ये आहे? तो संपूर्ण आसक्त आहे. त्याने सर्वोच्च सिद्धी प्राप्ती केली आहे. कुठली सिद्धी आहेत? 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. अनिमा लगिमा प्राप्ती अशा प्रकारे ज्या 8 सिद्धी आहेत त्याने हरे कृष्ण मंत्रात आसक्त आहे, तो जप करतोय, तर त्याने सर्व सिद्धीची पूर्णता प्राप्त केलेली आहे. तर या ठिकाणी वर्णन आहे 3 लोकांचं उदाहरण दिलेलं आहे. सकाम कर्म फळाच्या अभिलाषा करणारे कर्मीजन. कर्मी कोण आहे? कर्म करत राहतो आणि कशा प्रकारे फळाच्या अपेक्षेने कर्म करत राहतो. तर तो सकाम फळाची अपेक्षा करणारा कर्मीजन, परमेश्वराची एकरूप होण्याची अभिलाषा करणारे ज्ञानीजन. ज्ञानीजन म्हणजे मायावादाचा एक प्रकार आहे की परमेश्वरामध्ये एकरूप होण्याची इच्छा करतात. आणि अष्टसिद्धीच्या मागे लागणारे योगीजन. योगी लोक अष्टसिद्धीच्या पाठीमागे राहतात की अनिमा लगिमा प्राप्ती ह्या ज्या 8 सिद्धी आहेत त्याच्या पाठीमागे लागलेल्या आहेत. पण जो भक्त जो आहे तो जो हरे कृष्ण करतो तर त्याला कुठल्याही प्रकारच्या सिद्धीची आवश्यकता सर्व सिद्धी तो प्राप्त करू शकतो. म्हणून भक्तांना कधीही सिद्धीच्या पाठीमागे जायची गरज नाही. तो केवळ हरे कृष्ण जप केल्याने म्हणून 64 सांगामध्ये हरिनाम श्रेष्ठ आहे. हरिनाम संकीर्तन जे 64 सांगामध्ये आपण 64 सांगाची चर्चा करतोय. तर 64 सांगामध्ये हरिनाम श्रेष्ठ. बाकी तुम्ही 63 सांग केले पण हरिनाम जर नाही घेतलं फायदा होणार नाही. पण हरिनाम जर घेतलं तर 64 सांगाचं फळ तुम्हाला एक ह्याच्यामध्ये प्राप्त होऊ शकते. म्हणून त्यासाठी सुरुवातीलाच मला की तुम्ही काय करा, नामजप करा, शास्त्र अध्ययन करा, आर्चवीराची पूजा करा, धाम निवास करा, भागवत पाठ करा. कधी तुम्हाला सांगितलं जात नाही इस्कॉनमध्ये. काय सांगितलं जातं? हातामध्ये माळ दिली जाते आणि जप करा. हेच कलियुगाचा युगधर्म आहे. म्हणून 64 सांगामध्ये हरिनाम जप श्रेष्ठ आहे. तर जप करताना 2 प्रकारचे दोष होऊ शकतात. 2 प्रकारचे दोष आहेत. एक आहे नामाभास आणि दुसरा आहे नामापराध. एक नामाभास आहे आणि दुसरा आहे नामापराध आणि तिसरा आहे शुद्ध नाम. तर आपण तर सध्या शुद्ध नाम स्तरावर नाहीये, नामाभास स्तरावर असू शकतो. त्यासाठी आपण भगवंताच्या नामाप्रती होणाऱ्या 10 नामापराध चर्चा करत होतो. त्या 10 नामापासून वाचलं तर आपण चांगल्या प्रकारे ध्यानपूर्वक आपण जप करू शकतो. तर अशा प्रकारे हे 64 सांगामध्ये हरिनाम श्रेष्ठ आहे. तर नामाभास आहे, नाम अपराध आहे आणि शुद्ध नाम आहे. तर नाम अपराध होत असेल तर हळूहळू नामाभासमध्ये स्तरावर येऊ आणि जसं सूर्य उगवतो तसं जसं प्रकाश उदय होतो तसं प्रकाश बाहेर येतो. त्याच प्रकारे आपण जसं आपण तसं हळूहळू शुद्ध नाम आपल्याला त्याची रुची प्राप्त होईल. तर म्हणून हे नाम संकीर्तन जे आहे कलियुगामध्ये फार प्रभावशाली आहे. म्हणून ज्यावेळेस प्रभुपाद 1959 साली मथुरेमध्ये केशवजी गोडे मठ या ठिकाणी संन्यास दीक्षा होत होती प्रभुपादांची. तर त्यावेळेस अनेक जे ब्राह्मण आले होते वैदिक म्हणून उच्चारण करत होते ऋग्वेद सामवेद यजुर्वेद. तर प्रभुपाद म्हणत तुम्ही काय करा, आकिंचन कृष्णदास बाबाजी महाराज ते 24 तास हरे कृष्ण जप करायचे. त्यांना म्हणायचं तुम्ही हरे कृष्ण जप कीर्तन करा. कारण प्रभुपादांना माहित आहे सर्वांचं सार काय आहे, हरे कृष्ण मंत्र आहे. तुम्ही बाकीच काही केलं नाही चालेल, तुम्ही केवळ जप करून पण भगवंताची प्राप्ती करू शकता. तर म्हणून भक्ती जी आहे कुणासाठी आहे? सर्वांसाठीच आहे.
हरे कृष्ण मंत्र कोण जप करू शकतो? म्हणू शकतो. शिकलेला करू शकतो, अनपढ करू शकतो, कोणीही जप करू शकतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचं आठ नाही. तर श्रीमद भागवतच्या 6व्या स्कंदातील 2ऱ्या अध्यायातील 14 आणि 15व्या श्लोकामध्ये वर्णन आहे की कशा प्रकारे हरिनाम संकीर्तन कोण असे वेगवेगळ्या जरी मार्गाने घेतलं, कोणी असंच मनोरंजन म्हणून घेतलं, परिहास करून घेतलं, तर न जाणता आपण घेतलं तरी त्याचा लाभ होतो. जसे मेडिसिन आहे, औषध ज्यावेळी आपण घेतो तर बिमारी ठीक होते आपल्याला. ठीक आहे, डॉक्टरने सांगितल्यानंतर आणि चांगल्या प्रकारे ठीक होईल. पण डॉक्टरने न सांगितलं आपण कधी कधी आपण घेतो. जसं अग्नी आहे, अग्नीमध्ये हात गाठला, तो अग्नी विचार करणार नाही. लहान आहे, बालक आहे, नवीन आहे, हे काय विचार नाही, आज भागणार. लोकल ट्रेनचं उदाहरण आहे. गावातला माणूस आला, लोकल मध्ये चढला, तिकीट नाही काढला, बसला मी बसला, तिशी त्याला दंड मारणार. तो विचार करणार नाही, तू नवीन आहेस, आता आलाय कधी फाईन भरा आणि पुढच्या वेळेस तुम्ही सुधारा. तर त्याच प्रकारे कुठल्याही प्रकारे आपण जर हे नाम सुरू केलं तर त्याचा आपल्याला फायदा होतो. तर हा श्लोक आहे, सांख्यते पारिहास्य वा शोभम हेलनम वा वैकुंठ नाम ग्रहणम शेषागधरम विदु पतिता स्थितो भग्नम संतस्तप्ताहता हरिरित्य करोतहं पुमाननारिति यातनाम. तर या ठिकाणी वर्णन आहे, सांकेतम केवळ संकेत करून आपण नाव देतो. अशा प्रकारे दुकानाचं नाव देतात लोक, मुलाचं नाव देतात, कृष्ण, गोविंद, गोपाल, अशा प्रकारे. तर म्हणून भागवतामध्ये भक्ती करणं सोपं आहे. कारण का लोक सर्व भगवंताची नाव देतात. म्हणून म्हणून येणं केणं प्रकारे आपण भगवंताचं नाव मुखातून येतो लोकांच्या. तर म्हणून मुलाचं नाव देतात. उदाहरण अजामिलचं उदाहरण पाहतो. अजामिलने काही भगवंताला पुकारलं नव्हतं, आपल्या मुलाला पुकारलं नारायण म्हणून, आणि विष्णू त्या ठिकाणी आले. म्हणून भगवंताच्या नावाची एवढी महिमा आहे. होता अजामिल एकच नारायण म्हणून बोलला होता. तर आपण किती 8 वेळा हरे, 4 वेळा राम, 4 वेळा कृष्ण, त्या मंत्रामध्ये 16 16 भगवंताचं नाम पुकारतो आपण. तर किती त्याचा लाभ आहे. तर मग अशा प्रकारे षडगोस्वामी पण भगवंताचं नाम उच्चारण करेल. षडगोस्वामी पण संख्यापूर्वक नामगान गती, रोज षडगोस्वामी पण नाम जप करायचे अशा प्रकारे. आणि पुढे आहे, हे सांकेत आहे तरी आपल्याला लाभ होतो. दुसरं आहे पारिहास्य, उपवास करून. उपवास नाही, उपवास म्हणजे एक नक्कल करून. उपहास, उपवास किंवा एक त्याला काय म्हटलं जातं, नक्कल करणे किंवा टिंगल करणे. अशा प्रकारे अरे बघा हे हरे कृष्ण हरे रामा चालले बघा, तिला लवाले चालले बघा, एवढं जरी म्हणलं तरी पण त्याची भक्ती फळ प्राप्त होतो त्याला. तो हरे कृष्ण हरे राम कधी मिळणार? जर भक्ताने तिलक लावला असेल, धोती कुर्ता कंठी माळा घातला असेल, तर त्याला समजेल की हा हरे कृष्णावाला आहे. तर नुसतं जीन पॅन्ट मध्ये असेल त्याच्याबद्दल काय समजणार नाही त्याला. तर म्हणून भक्त लोक काय करतात, अशा प्रकारे वैष्णव पोशाखामध्ये असतात, जेणेकरून दुसऱ्यांना पाहताच ते त्यांना भगवंताचं स्मरण होतं अशा प्रकारे. तर आमचे एक भक्त होते, आता तो वय पण ब्रह्मचारी आहे. एक तर पुण्याचे प्रेसिडेंट आहेत राधेश्याम प्रभू, आणि दुसरे आमचे सुदाम प्रभू आहेत. तर दोघे एकाच कंपनीमध्ये मदर अँड प्लॅन्ट म्हणून कंपनी होते पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये करत होते, नोकरी करत होते. तर राधेश्याम प्रभू त्या कंपनीचे चांगले मोठे हे होते, इंजिनियर. तर ते ज्यावेळेस तिलक लावून जायचे कंपनीमध्ये, तर हे सुदाम प्रभू दुसरे हे होते ते, तर ते म्हणा बघा हे हरे कृष्ण वाले बघा, हरे कृष्ण हरे राम वाले आले, असे म्हणायचे. टिंगल करायचे ते रोज आल्यानंतर, कारण ते तिलक लावून यायचे ते. पण हे त्यावेळेस भक्त नव्हते, पण ते म्हणून म्हणून नंतर शेवटीच त्यांनीच त्यांना प्रचार केला, आणि नंतर ते पण ते ब्रह्मचारी बनले. असे ज्वलंत उदाहरण आहेत. जरी कोणी उपवास जरी केला, कोणी मला अरे वा हरे कृष्ण मला हे असेल, तरी पण त्याचा फायदा होतो यामध्ये. आज नाही तर उद्या तो भगवंताचा तो भक्त बनेल. तर हे परिहास्य आहे, टिंगल जरी केली तर तो भक्त बनेल. तिसरं आहे शोभनम, मनोरंजनासाठी. हरे कृष्ण मनोरंजनासाठी. जसं 1972 का 73 साली देवानंदने फिल्म आणली होती, हरे कृष्ण हरे राम. आणि त्यामध्ये काय दाखवलं होतं की हरे कृष्णवाले आहेत, हिप्पी लोक आहेत, गांजा पितात, हे करतात, हरे कृष्ण हरे राम मिठाई गम दम मारो दम, अशा प्रकारे. तर त्याने एक टिंगल म्हणून केली होती सर्व, पण त्याच्यामुळे इस्कॉनचा प्रचार झाला. कारण लोकांच्या मुखातून नाव आलं, हरे कृष्ण हरे राम आलं. तर प्रभुपादाने त्यांना झोऊ मध्ये बोलवलं, त्यावेळेस प्रभुपाद त्या ठिकाणी होते. आणि तर त्यावेळेस देवाने प्रभुपादाची माफी मागितली की मला माहित नव्हतं की तुमचं असं हे अशा प्रकारे शुद्ध भक्ती, मी तर एक मनोरंजन म्हणून हे केले संपूर्ण अशा प्रकारे. आणि सिनेमाचा उद्देश काय तोच असतो, की सिनेमातून काही शिकू शकत नाही. तर त्यावेळी त्यांनी माफी मागितली प्रभुपादांनी. प्रभुपादांनी तो चांगला कार्य केलाच, आमच्या संस्थेचा प्रचार झाला चांगल्या प्रकारे.
इव्हन भक्तिनाथ ठाकूर महाराज कलकत्त्यामध्ये होते, तर कलकत्त्यामध्ये पेपरमध्ये अनेक प्रकारचे इस्कॉनचे म्हणजे इस्कॉनला त्यावेळेस गोडेमठ होता, विरुद्ध लिहिलं जायचं काही. तर भक्तिनाथ ठाकूर म्हणायचे कृष्णाचं नाव किती वेळा त्या ठिकाणी आलेलं आहे ते पॉझिटिव्ह बघायचे. त्याच्यामध्ये जे आहे कृष्णामध्ये कृष्ण कृष्ण असे कृष्ण तसे तसे, तर अशा प्रकारे म्हणून अशा प्रकारे म्हणून गेलं ना न जाणते बने, काही त्याला तुम्हाला जाणीव नाही. जसं हरे कृष्णा जर कोणी म्हणला न जाणते पण आपण म्हणतो ना हरे कृष्णा, त्याने जर हरे कृष्णा म्हणला तरी त्याला लाभ होतो. तर कंस आहे, शिशुपाल आहे, शत्रुभावामध्ये भगवंताचं स्मरण केलं त्यांनी कृष्णाचं. आपल्यासारखं काही 16 माळा जप करत होते माळा घेऊन ते, पण शत्रुभावामध्ये संस्कार करत होतं तरी पण त्यांना त्याचा सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. चांद काजी चैतन्य महाप्रभूच्या लिलेमध्ये चांद काजी आहे, चैतन्य महाप्रभू ते मिरवणूक घेऊन गेले संकीर्तन, तर चांद काजी म्हणले की तुम्ही हरे कृष्ण म्हणा. तर चांदगाजी म्हणला की मी हरे कृष्णा म्हणणार नाही, ऑलरेडी हरे कृष्णा बोलला त्याच्यामध्ये कृष्णाचं नाव घेणार नाही. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू म्हणतात की हे नाम संकीर्तन आहे फार महत्वपूर्ण आहे, आणि केवळ नाम संकीर्तन केल्यामुळे 8 प्रकारची सिद्धी प्राप्त होतात. चेतो दर्पण मार्जनम भव महादावागी निर्वापनम शरे केरवचंद्रिका वितरण विद्या उदो जीवनम आनंदाबुदी वर्धनम प्रतिपदम पूर्णामृता स्वादनम सर्वात्मा संपरम विजते श्रीकृष्ण संकीर्तन. शिक्षाष्टकम हे चैतन्य महाप्रभूने दिलेलं आहे. ते म्हणतात जो कोणी हरिनाम संकीर्तन करतो त्याला 8 सिद्धी प्राप्त होतात. अशा प्रकारे म्हणून हरिनाम संकीर्तन हे सर्वात श्रेष्ठ आहे संस्कृत अंगामध्ये. तर म्हणून या ठिकाणी ह्याच्यावर जोर दिलेला आहे. म्हणून रोज आपण भक्त लोक जे आहेत 16 माळा जप करतात आणि अशा प्रकारे भगवंताची भक्तीमध्ये संलग्न होतात. तर पुढे आहे 64 वांग, हे मथुरा मंडलवास ह्याच्या अगोदर पण आलं होतं आणि आता पण आले. तुम्ही म्हणाल की डबल डबल कसं काय. एक भक्त मला म्हणत होते की संपूर्ण भक्ती रसामध्ये भक्ती भक्ती भक्तीच आहे, कुठल्याच धावाजवळ शेवटी भक्तीच आणलं जातं. मग अतिशुक्ती आहे का? नाही, अतिशुक्ती नाही या ठिकाणी. तर वेगवेगळ्या पुराणामधून वर्णन दिलेलं आहे. आणि एक ठिकाणी काय आहे, भक्तीचं मार्केटिंग आहे. भक्तांना आकर्षित करण्यासाठी की भक्ती किती शक्तिशाली आहे दाखवून देण्यासाठी वेगळ्या पुराणाचे रूप गोस्वामीने हे केलेलं आहे, जेणेकरून आपण भक्ती म्हणून परत परत एक गोष्ट जर एकदा सांगितलं आपण विसरून जातो, पण तीच गोष्ट परत परत 4 वेळा सांगितली बऱ्याच आपण पाहतो ना घरी एखादी वस्तू कधी आणायची असेल आपल्याला, सांगतो ही आठवणी आणायची, ही वस्तू आणायची, ती वस्तू आणायची, त्याला माहिती एकदा सांगितलं तर विसरून जाईल. तर त्यासाठी अनेक अनेक पुराणाचं आता ह्या ठिकाणी जे आहे पद्मपुराणाचं वर्णन आहे मथुरा मंडलवासमध्ये. बाकीच्या वेळेस होतं दुसऱ्या पुराणाचं होतं की मथुरा मंडळामध्ये निवास हे केलं पाहिजे, तर त्याचं काय महत्व आहे त्याच्याबद्दल वर्णन. तुमच्याकडे आहे पुस्तक वाचू शकता. पद्मपुराण वाचू? हा हरे कृष्ण. पद्मपुराणात मथुरा, द्वारका आणि तत्सम तीर्थस्थानामध्ये निवास करण्याचे महत्व सांगण्यात आले आहे. तेथे असे म्हटले आहे, अशा विविध तीर्थस्थळी जाणे म्हणजे गौरवबंधनातून सुटका करून घेणे होय. मात्र ही मुक्ती म्हणजे परम पूर्णत्व नव्हे. अशी मुक्त अवस्था प्राप्त केल्यानंतर मनुष्याने भगवंताच्या भक्तिमय सेवेचा प्रारंभ केला पाहिजे. ब्रह्मभूत अथवा मुक्त अवस्थेच्या प्राप्तीनंतर मनुष्य पुढे प्रगती करून भक्तिमय सेवेची प्राप्ती करू शकतो. भगवंताविषयी दिव्य प्रेममयी भक्तिमय सेवेची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे. आणि जो मनुष्य मथुरा मंडळात काही क्षणाकरिता देखील निवास करतो त्याला ही गोष्ट अतिशय दुर्लभपणे प्राप्त होते. पद्मपुराणातच पुढे म्हटले आहे, असं कोण व्यक्ती आहे जो मथुरेच्या भूमीचे पूजन करण्यास मान्यता देणार नाही. मथुरा नगरी सकाम पद्मी लोकांच्या मनातील इच्छा आणि आकांक्षा आणि परब्रह्मात विलीन होण्याची मुक्तीकामी लोकांची इच्छा अशा सर्वच प्रकारच्या इच्छा पूर्ण करू शकते. ज्यांना केवळ भगवंतांच्या दिव्य सेवेतच रस होण्याची इच्छा आहे अशा भक्तांच्या इच्छा मथुरा नगरी निश्चितच पूर्ण करते. वैदिक शास्त्रात असे म्हटले आहे, मथुरा नगरीमध्ये केवळ एक दिवस निवास केल्यानेही मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंताविषयी दिव्य प्रेम विकसित करू शकतो. ही किती अद्भुत गोष्ट आहे. ही मथुरा नगरी तर वैकुंठ धामापेक्षाही अधिक महान आहे. धन्यवाद.
तर या मथुरा नगरीमध्ये वास करण्याचं महत्व सांगले. आपण गेल्यावर पण चर्चा करत होतो मथुरा नगरीबद्दल. तर त्याच्यामध्ये आणखी पद्मपुराणाचा समावेश केलेला आहे. तर विविध तीर्थस्थळांमध्ये भाऊबंधातून सुटका करणे घेणे. तीर्थस्थळ जाण्याचा उद्देश आहे की भाऊबंधातून सुटका करायला पाहिजे होणे. तर अनेक तीर्थस्थळ भारतामध्ये, तर अनेक तीर्थस्थळ आहेत ज्यामध्ये मथुरा मंडल आहे, ब्रज मंडल आहे, नवदीप मंडल आहे, जगन्नाथपुरी, द्वारका, असे रामेश्वर असे काही तीर्थस्थान आहेत. तर त्या ठिकाणी जाण्याचा उद्देश तर फक्त त्या ठिकाणी दर्शन घेणे किंवा स्नान करणे परत येणे हा उद्देश नाही. तर भावबंधातून मुक्त व्हायचं, म्हणजे भौतिक जगातून मुक्त व्हायचं आहे, तर हा उद्देश असला पाहिजे. तर त्यासाठी शास्त्रामध्ये वर्णन असतं की त्या ठिकाणी जाऊन काय केलं पाहिजे आपल्याला, तिथले जे साधू आहेत किंवा जे आपले गुरु आहेत त्यांच्याकडून आपल्याला श्रवण केलं पाहिजे. नुसतं स्नान करून फायदा होणार नाही एवढं. जसं हे याचं हातीच्या स्नानाप्रमाणे होऊन शकतं. पण त्या ठिकाणी त्या साधूकडून तिथली धामाची महिमा आपल्याला ऐकली पाहिजे, तर आपण भावबंधातून सुटका होऊ शकतो. आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काय केलं पाहिजे, भक्तिमय सेवकाचा स्वीकार केला पाहिजे धाममध्ये जाऊन. तर त्या ठिकाणी जाऊन भक्तीमध्ये प्रगती केली पाहिजे. म्हणून आपण कार्तिकमध्ये अनेक यात्रेमध्ये जातो एवढे पैसे खर्च करून. तर भक्तीमध्ये प्रगती व्हावी, तर ह्या उद्देशाने आपण जातो. आता असं नाही की फक्त मनोरंजन झालं बस, प्रसाद चांगला भेटतोय, चांगली भक्ती करायला चांगलं आहे ते पण भक्तीमध्ये प्रगती व्हावी हा याचा उद्देश असतो यात्रेचा वगैरे. म्हणून ब्रह्मपुत्र असतं मनुष्याचे जीवनाचे ध्येय काय, भगवंताशी दिव्यप्रेमी सेवेची प्राप्ती करणे मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. तर त्यासाठी भगवंताशी दिव्यप्रेमी सेवा प्राप्ती करणे ह्याचा उद्देश आहे. तर ते थांबून करू शकतो. तर या सर्व गोष्टी मथुरा मंडळामध्ये राहिल्याने सहज प्राप्त होतात. कुठल्या भोगनातून सुटका होते, भक्तीमध्ये प्रगती होते आणि भगवंताच्या प्रेमी सेवेची प्राप्ती करणे सोपे होते. तर म्हणून आता मथुरा नगरी काय आहे, सकाम कर्मे लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकते. कोणाला भौतिक इच्छा पूर्ण करायची आहे, मथुरा काही लोक जातात त्या ठिकाणी, मला हे प्राप्त झालं पाहिजे, तिची पण इच्छा पूर्ण करते. आकांक्षा आणि मुक्ती प्राप्ती इच्छा आहे, एवढे आकांक्षा आहेत, फार याची इच्छा आहे त्या प्राप्त करायची. आणि मुक्तीची पण इच्छा आहे, मुक्ती पाहिजे त्यांना, चालो की साराशी सामीप्य, ते पण इच्छा प्राप्त होते. सर्व प्रकारची इच्छा पूर्ण करू शकते. हे जे आहे मथुरा नगरी सर्व प्रकारची इच्छा पूर्ण करू शकते. ज्यांना केवळ भगवंताच्या दिवस अशा सर्व इच्छा मथुरा नगरी पूर्ण करू शकते. तर सर्व इच्छा पूर्ण करू शकते म्हणजे ज्यांना भगवंताच्या दिव्य सेवेत रत व्हायची इच्छा आहे, भक्ती प्रगती करायची आहे, तर त्या पण इच्छा जी आहे मथुरा नगरी पूर्ण होऊ शकते. मथुरा नगरीत केवळ एक दिवस निवास केल्याने मनुष्य भगवंताविषयी दिव्य प्रेम विकसित करू शकतो. एक दिवस निवास केल्याने मथुरा नगरीमध्ये. आणि म्हणून मथुरा नगरी ही वैकुंठ धामापेक्षाही महान आहे. आपण उद्देशामधून पाहत होतो की वैकुंठापेक्षा मथुरा नगरी श्रेष्ठ आहे, मथुरेपेक्षा वृंदावन श्रेष्ठ आहे, वृंदावनपेक्षा गोवर्धन आहे, गोवर्धनामध्ये राधाकुंड सर्वात श्रेष्ठ आहे की त्या ठिकाणी भगवंतांनी सुंदर अशा लीला केलेल्या आहेत. तर हे मथुरा नगरीचं महात्मा आहे. आणि भक्तांना माहित आहे की मथुरा नगरीमध्ये जाऊन फक्त स्नान करून किंवा झोपून येत नाही, तर त्या ठिकाणी जाऊन भक्त लोक भगवंताच्या कृष्णाच्या लीलाविषयी ऐकतात, साधूचा संग घेतात आणि अशा प्रकारे भक्तीमध्ये प्रगती करतात. तर हे अशा प्रकारे आपलं हे अध्याय क्रमांक 12 जे आहे याचा आपण पूर्णता केली, गेला अर्धवट राहिला होता. आणि आता आज आपण आता अध्याय क्रमांक 13 जे आहे, तर 13 अध्यायामध्ये हेच 5 विषय आहेत. श्रीमद साधू संत, भागवत श्रवण, हरिनाम जप, मथुरा निवास आणि घरच्या विग्रहाची सेवा. तर याच्याबद्दलच परत वर्णन दिलेलं आहे. तर ठीक आहे, तुम्ही 64 करू शकाल नाही, तुम्ही 5 तरी करा. 5 नाही कराल तर तुम्ही एक तर हरिकृष्ण तरी जप करा. तर त्यासाठी भक्तिरसायन शुद्धू फार जोर देऊन सांगतोय. 64 नाम अपराध, सेवा अपराध भरपूर काही वर्णन केलं, पण कमी काही त्या 5 श्रेष्ठ आहेत आणि 5 पैकी हरे कृष्ण मंत्र जप करणे हा सर्वात श्रेष्ठ आहे. तर ते आपण आता अध्याय क्रमांक 13 बद्दल चर्चा करू. तर कोणाला काही प्रश्न आहे ऑनलाईन मध्ये, ऑफलाईन मध्ये? नामाभास म्हणजे जसं सूर्य उदय झालं नाही, उदय होणार आहे, तसं नाम अपराध आणि शुद्ध नामाच्या मध्ये स्थित आहे नाम नाम भास. अशा प्रकारे फक्त भास झालेला आहे. जसं अजामिलला होता तर नाम भास केला होता, शुद्ध नाम घेतलं नव्हतं त्यांनी. अशा प्रकारे एक आहे अपराध करत करत नाम जप करणे, दुसरा आहे अपराध मुक्त होऊन जप करणे. अशा प्रकारे तर हे फक्त नाम भास होता, त्याला पूर्ण शुद्ध नाम घेतला नव्हतं त्यांनी. अशा प्रकारे
त्याचा पण फायदा होतो ना. हा, त्याला पण फायदा होतो. अजय मिलना फायदा झाला की. हो. हम्म. काय प्रश्न आहे ऑनलाईन मध्ये कोणाला? तर आपण अध्याय क्रमांक 13 सुरू करणार आहोत आता. भक्तिमय सेवेची 5 शक्तिशाली साधने. तर हेच आपण चर्चा केली. त्याचं परत वेगवेगळ्या शास्त्रातून वर्णन आहे की कशा प्रकारे हे शक्तिशाली साधने आहेत. तर भक्तिमय सेवेची 5 शक्तिशाली साधने. तर याच्यामध्ये वर्णन आहे की भाव भक्ती कोणाला मिळेल. डायरेक्ट भावभक्तीवर ऍड करण्यात आलं की भावभक्ती म्हणजे हा उच्च स्तर आहे, सर्व भावाच्या स्तरावर आहे. भाव, राग, आसक्ती, भाव आणि प्रेम आहे. तर म्हणजे शुद्ध भक्ती कोणाला प्राप्त होईल. भाव म्हणजे शुद्ध भक्ती या ठिकाणी कोणाला प्राप्त होईल, कोण भक्ती प्राप्त करू शकतो. तर 5 प्रकारचे भक्तिमय साधने अतिशय शक्तिशाली आहेत आणि भक्तिभाव विकसित होऊ शकतो. तर जो कोणी या 5 प्रकारचे जे साधने आहेत, कुठले? हरे कृष्ण मंत्र जप, साधू संग, आजच्या विग्रहाची सेवा, धाम निवास, भागवत श्रवण. तर जे 5 जर कोण साधक जर अपराध करत असेल तर त्याला मिळणार नाही. आणि अपराध न करता जर काय करेल, भक्ती त्याला प्राप्त होईल. सोपं आहे. अपराध करत असेल त्याला प्राप्त होणार नाही. जर अपराध न करता जर हे करत असेल, 5 जे भक्तिमय साधने आहेत, भक्ती करत असेल तर त्याची भावभक्ती त्याला प्राप्त होऊ शकते. जो करेल त्यांना प्राप्त होईल आणि जो अपराध करेल त्याला प्राप्त होणार, भावभक्ती प्राप्त होणार नाही. तर आपण पहिले चर्चा करत होतो की साधना भक्ती, शुद्ध भक्ती, साधना भक्ती, रागानुगा भक्ती, भावभक्ती आणि प्रेम भक्ती. तर हे 5वा प्रेम भक्ती उच्च स्तर आहे. तर हे भावभक्ती म्हणजे सर्वात उच्च स्तर आहे. तर माझी पण तेवढी पात्रता नाही भाव किंवा राग प्रेम बद्दल वर्णन करण्याचं. पण ज्या श्रोता प्रभावी पुस्तकामध्ये दिलं हे मी उच्चारण करतोय. तर जो साधक अपराध करत असेल त्याला भक्ती मिळणार नाही. पण जो अपराध करणार नाही, अपराध रहित आहे, त्याला भावभक्ती प्राप्त होईल. भावभक्ती म्हणजे भगवंताबद्दलचे उच्च प्रेम. भावभक्तीची व्याख्या आपण पुढे चर्चा करणार. भावभक्ती म्हणजे काय? भगवंताबद्दल जे प्रेम आहे तर ते आपण सहज प्राप्त करू शकतो. जो अपराध आहे रहित आहे त्याला भावभक्ती प्राप्त होईल. ज्याला पूर्ण श्रद्धा आहे अशा तटस्थ भाग्यवान व्यक्तीला मिळेल. त्याला भगवंताबद्दल किंवा नावाबद्दल पूर्ण श्रद्धा आहे. श्रद्धा शब्द विश्वास काही सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कर. पूर्ण श्रद्धा भगवंताच्या नावामध्ये. भगवंताचं नाव आणि कृष्ण पूर्णपणे अभिन्न आहे. तर त्याला पूर्णपणे भावभक्ती प्राप्त होईल. म्हणून कृपादानी भक्तिरसाम सिंधूमध्ये भाव, राग, प्रेम याच्याबद्दल जास्त वर्णन केलं नाही. कारण इस्कॉन मध्ये भावभक्ती, भाव म्हणजे भक्तिभाव किंवा उच्च श्रेष्ठ भाव सांगितलेला आहे. भाव म्हणजे बाजारभाव किंवा हा भाव नाही या ठिकाणी. तर इस्कॉनच्या भक्तासाठी सुरुवातीला जर असेल, मध्ये जर असेल आणि शेवटी किती जरी 25 वर्षापासून असेल तर त्यांना विधिविधानाचं पालन करायचं, साधना भक्ती करायची. 16 माळा जप करायचा आहे, 4 नियमाचं पालन करायचं आहे, भक्ताला संग करायचा आहे, गुरुच्या आदेशाचं पालन करायचं, हेच शेवटपर्यंत करायचं आहे. तर कुणी असं म्हणणार नाही, अरे 30 वर्षापासून झाला तर भावभक्ती प्राप्त झाली, राग असा आपोआप राधे राधे म्हणत मी वृंदावनामध्ये जातो. नाही, त्यासाठी नाहीच आहे. म्हणून शेवटपर्यंत आपल्याला हे साधना भक्ती केलं पाहिजे. विधिविधानाचं वैदिक साधना भक्ती, नका साधना भक्ती, तरी साधना भक्तीच आहे संपूर्ण. म्हणून प्रभुपादांनी भाव आणि प्रेम बद्दल जास्त वर्णन केलं नाही. एक एक अध्याय दिलेले आहेत पण त्याच्याबद्दल जास्त वर्णन केलं. पण साधना भक्तीच करण्यासाठी आपल्याला सांगितलं आहे. साधना करत करत आपण अशा प्रकारे भावभक्ती आपण प्राप्त करू शकतो. तर भाग्यवान व्यक्तीला ही भावभक्ती प्राप्त होईल जो अपराध रहित राहून काय करतोय, नियमाचं पालन करतोय किंवा जो भक्ती करतोय. जर अपराध करत असेल तर भावभक्ती किंवा उच्च प्रेम भगवंताचं प्राप्त होणार नाही. ध्यान अपराध आहेत भगवंताचं नाम जप करताना.
हा, भगवंताचा जो प्रचार करतो त्या भगवंताची निंदा करणे, शिवबर महादेवाच्या नावाला भगवंताचा मान समजणे, आध्यात्मिक गुरुची अवज्ञा करणे, हा, हे 10 नामपराध. हे जर 10 नामपराध करत करतो भक्ती करतोय तर त्याला भावभक्ती प्राप्त होणार नाही. आपण पाहतोय की इस्कॉन मध्ये पण बरेच माणसं, अरे 25 वर्षापासून आमची प्रगती होत नाही, पण पाठीमागून आला की आमच्या पुढे गेला. का तर नाही, शुद्ध भगवंताच्या नावावर पूर्ण श्रद्धा आहे आणि पूर्ण विश्वास आहे आणि अपराध रहित समोर करतो, कुणाला अपराध करत नाहीत. अशा प्रकारे प्रगती होते. प्रगती होते म्हणजे या ठिकाणी भावभक्ती त्याला प्राप्त होते. हे 5 शक्तीशाली साधने व्यक्तीला आपण भावभक्ती देऊ शकतात. केवळ 5 ह्याचं शक्तिशाली साधनाचं आपण जीवनात जर पालन केलं, चांगल्या प्रकारे अपराध न होता, तर ते आपल्याला भावभक्ती देऊ शकतात. आता पहिलं आहे श्रीमूर्ती दर्शन, म्हणजे आरच्या वगैरेची पूजा किंवा आरच्या वगैरेचं दर्शन जे आहे हे मूर्ती दर्शन, त्या आरच्या वगैरेची सेवा केल्याचाच एक भाग आहे. त्यामुळे कारण पुजारी आरता करतोय, पण तुम्ही दर्शन जर घेताय तर तुम्हाला आरच्या वगैरे सेवा करण्याचं फळ प्राप्त होतं तुम्हाला. पुजारी सर्वांच्या वतीने तुम्हाला आरती करतोय, जरी ब्राह्मण दीक्षा झाली नसेल काही हरकत नाही. समोर पुजारी आरती करतोय, तुम्ही पाहताय, तर त्या आरती केल्या तर तुम्हाला फळ प्राप्त होतं. श्रीमूर्ती दर्शन 5 अंगामध्ये प्रमुख आहे. उदाहरण दिलेलं आहे, अप्रस्तुत प्रशंसा केलेली आहे. रूप गोस्वामी या ठिकाणी करतायत, अप्रस्तुत प्रशंसा करतायत. इनडायरेक्ट इओलॉजी असं म्हणणार की जर तुम्हाला भौतिक इच्छा नष्ट करायचे जर असतील नसतील, भौतिक इच्छा जर नष्ट करायच्या असतील तर राधाकडे किंवा इस्कॉनच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ नका, तर तिथे गेल्यानंतर सर्व काही भौतिक इच्छा नष्ट होतील. म्हणजे अप्रस्तुत इनडायरेक्ट सांगितलेलं आहे. त्याची स्तुती करायची आहे, त्याची निंदा केली आहे, ज्याची निंदा करायची त्याची स्तुती केलेली आहे. तर हे रूप गोस्वामी या ठिकाणी सांगतायत की याच्यामध्ये वाचा पूर्वी, हा ऑनलाईन मध्ये वाचू शकता कोण, उज्ज्वला भक्ती माताजी. हरे कृष्णा प्रभुजी. हरे हा, कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभुजी. ही भक्तिमय सेवेची 5 शक्तिशाली साधने आहेत. तर पहिले 2 पॅराग्राफ तुम्हाला वाचायचे आहेत. हो, हा, हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रणव प्रणाम. अध्याय 13, भक्तिमय सेवेची 5 शक्तिशाली साधने. श्रील रूप गोस्वामींनी म्हटलं आहे की मथुरा निवास, अर्चा विग्रहाचे पूजन, श्रीमद भागवत पुराणाचा पाठ, वैष्णव भक्तांची सेवा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप ही 5 प्रकारची भक्तिमय साधने इतकी शक्तिशाली आहेत की यांच्यापैकी कोणत्याही एका साधनाविषयी मनुष्यामध्ये अल्प प्रमाणात सुद्धा आसक्ती निर्माण झाली तर ती अगदी निवोदित भक्तांमध्ये देखील भक्तिभाव उदित करू शकते. अर्चा विग्रहाच्या पूजनाविषयी श्रील रूप गोस्वामींनी एका श्लोकांची रचना केली आहे. त्यात ते म्हणतात, प्रिय मित्र, जर तुला या भौतिक जगातील तुझ्या मित्रांच्या संगतीचा आनंद आस्वादायचा असेल तर केशी घाटावर उभा असलेल्या श्रीकृष्णाकडे पाहू नकोस. ते गोविंद म्हणून विख्यात आहे आणि त्यांचे नेत्र अत्यंत मनोहर आहेत. ते वेणुवादन करीत आहे आणि त्यांच्या मस्तकावर सुंदर मोराचे पीस आहे. चंद्राच्या प्रकाशात त्यांचा संपूर्ण देह उजळून निघालेला आहे. या श्लोकाचा खरा मथितार्थ असा आहे की जर एखाद्या माणसाचे मन श्रीमूर्ती किंवा श्रीकृष्णाच्या विग्रहावर आसक्त झाले तर त्या विग्रहाची घरी पूजा केल्यानंतर तो मनुष्य या जगातील तथाकथित मैत्री, प्रेम आणि समाज या संबंधांना विसरून जाईल. म्हणून प्रत्येक गृहस्थाने आपल्या घरी अर्चा विग्रहाची प्रतिष्ठा करणे आणि आपल्या कुटुंबियासमेत त्यांची पूजा आरंभ करणे हे आपले प्रमुख कर्तव्य समजले पाहिजे. यामुळे तो क्लब, सिनेमा, नाच गाणे, धूम्रपान, मदपान अशासारख्या अनर्थापासून वाचू शकेल. जर एखाद्याने घरी योग्य प्रकारे अर्चा विग्रहाचे पूजन केले तर या सर्व व्यसनापासून तो मुक्त होऊ शकेल. हरे कृष्णा. त्या ठिकाणी म्हणतो मूर्ती दर्शनाबद्दल म्हणणार आहे की मूर्ती दर्शन अप्रस्तुत प्रशंसा केलेली आहे. जर तुम्हाला भौतिक जे आहे तुमच्या काही हे आहेत इच्छा आहेत तर त्या नष्ट करायच्या नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका, कारण त्या ठिकाणी गेल्याने सर्व काही नाश होतील. त्या ठिकाणी अप्रस्तुत म्हणजे इनडायरेक्ट थिओलॉजी सांगितलेलं आहे. तर हे पुढे आहे भावभक्तीचे कारण. काय आहे भावभक्तीचं कारण? आहे व्रजमध्ये येणे भाग्य आहे. व्रजमध्ये येणे भावभक्ती प्राप्त होईल. तर आपण विचार करतो की जर तुमचा अपराध करायचा त्या भावभक्ती मिळणार नाही, अपराध करत नसेल तर मिळेल. म्हणून 5 शक्तिशाली साधने आहेत. त्याच्यामध्ये अप्रस्तुत प्रशंसा आहे की भावभक्तीची मिळेल.
भावभक्ती व्रजमध्ये येणे भाग्य आहे, तेथे गोविंद दर्शन करणे महाभाग्य आहे. परिणाम पुढे वर्णन आहे कशा प्रकारे. तेथे गोविंद दर्शन करणे महाभाग्य आहे, परिणाम भौतिक आसक्ती दूर होईल. म्हणून ह्या पॅराग्राफ जे प्रवीण वाचला त्या पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं आहे की भावभक्तीचं कारण आहे व्रजमध्ये जाणे, भावभक्ती प्राप्त होईल त्या हरे ठिकाणी. कृष्णा. हा हरे बोला. कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, इथे असं सांगितले, जर तुला या भौतिक जगातील तुझ्या मित्रांच्या संगतीचा आनंद आस्वादायचा असेल तर केशी काठावर उभा असलेल्या श्रीकृष्णाकडे पाहू नकोस. ते गोविंद म्हणून विख्यात आहे आणि त्यांचे नेत्र अत्यंत मनोहर आहेत. तर सेंटेन्स समजलं नाही, कळलं नाही. तर या ठिकाणी इनडायरेक्टली सांगितलेलं आहे माताजी. तर असं सांगितलं नाही की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्या संपूर्ण भौतिक इच्छा नष्ट होतील असं सांगायला पाहिजे. ते उलट आहे. तसं उलट सांगितलंय त्या ठिकाणी. ज्याची स्तुती करायची आहे त्याची निंदा केलेली आहे, ज्याची निंदा करायची त्याची स्तुती या ठिकाणी केलेली आहे. तर हे समजायचं. तर ज्यांना भौतिक जी आसक्ती आहे, तर ज्यांना नष्ट करायची नाहीये, तर तिथे गेल्याने सर्व नष्ट होणार आहे, तर त्या लोकांनी तिथे जाऊ नये. तर हा प्रकारचा असा अर्थ आहे अशा प्रकारे. तर त्या तिथे गेल्याने संपूर्ण भौतिक तुमची आसक्ती नष्ट होईल असं लिहायला पाहिजे. पण ज्यांना ते करायचं नाही त्या ठिकाणी त्यांनी जाऊ नये, कारण तिथे गेल्याने सर्व काही नष्ट होणार आहे. तर असं आहे, समजलं माताजी. हो, हरे कृष्णा. हो. इनडायरेक्ट वे सांगितले त्या. तर हे गोविंद दर्शन महाभाग्य आहे आणि परिणाम आहे भौतिक आसक्ती दूर होईल. त्या ठिकाणी गेल्याने भौतिक आसक्ती पूर्णपणे दूर होईल आणि भगवंताची भक्ती तुम्ही प्राप्त व्हाल. आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आहेत, त्रिभंग ललित रूपामध्ये बासरी वादन करत आहेत. तर मग अनेक शास्त्रामध्ये रूप गोस्वामी सांगतात की त्या ठिकाणी जर कोणाला भौतिक आसक्ती असेल तिथे जाऊ नका, गेल्यानंतर सर्व काही तुमची नष्ट होऊन जाईल. तर म्हणून भावभक्तीची संधी मिळेल, भौतिक आसक्ती दूर होईल, तर त्यावेळेस भावभक्तीची संधी प्राप्त होईल. तर हृदयातील जे अनर्थ आहेत किंवा कामना आहेत त्या पूर्ण नष्ट होतील, तर त्यावेळेस भावभक्तीची प्राप्तीची संधी आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे एवढ्या प्रकारचे उच्च स्तर सांगितले त्या ठिकाणी. तर आपण तर त्याची कल्पना पण करू शकतो की मला भावभक्ती प्राप्त होईल की आपल्याकडे हजारो प्रकारच्या भौतिक इच्छा आहेत, हे पाहिजे ते पाहिजे हे करायची इच्छा आहे, अकाम सर्व कामा मोक्ष काम उदारती तीव्रेन भक्ती योगेने जिथं पुरुष. तरी पण शास्त्र सांगते की तुम्ही ठीक आहे भौतिक इच्छा आहे काही करा, पण भगवंताची भक्ती करत राहा. जरी भावभक्ती नाही प्राप्त झाली तरी तुम्ही साधना भक्ती तर करत राहा, भगवंताबद्दलचं प्रेम आहे तुम्हाला प्राप्त होईल. तर अशा प्रकारे मूर्ती दर्शनाने भौतिक आसक्ती दूर होईल आणि भावभक्तीची संधी त्यांना प्राप्त होऊ शकते. तर म्हणून हे रोगो सांगतात की मित्रा, तुला जर भौतिक जगतातील मित्राच्या संग आनंद घ्यायचा असेल तर तिसरी गाठावर उभायचं श्रीकृष्ण पाहू नकोस. गोविंद विख्यात आहेत, त्यांचे नेत्र मनोहर आहेत, ते वेणुवादन करीत आहेत, त्यांच्या मस्तकावर सुंदर मोरपीस आहे, चंद्राच्या प्रकाशाकडे त्यांचा दिवस उडून निघालेला आहे. तर अशा प्रकारे रूप गोस्वामी जे आहेत या ठिकाणी हा प्रसूत प्रशंसा करतायत. कधी कधी आपण पण पाहतो ना, भौतिक जगामध्ये पण पाहतो, ट्रेनमध्ये पाहतो, लोक म्हणतात की खराब चाय म्हणतात. खराब चाय कोण घेईल का? पण तो म्हणतो खराब चाय करा, लोकांचं अट्रॅक्शन करण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. त्या प्रकारे रूप गोस्वामी म्हणतात की जर कोणाला भौतिक आनंद घ्यायचा असेल तर घाटावर तुम्ही जाऊ नका, सांगत नाही. म्हणून प्रत्येक ग्रस्ताने आपल्या घरी आरच्या विग्रहाची प्रतिष्ठा करणे आवश्यक आहे, असा उद्देश आहे. तर प्रत्येक रोज तर आपण केशी घाटावर जाऊन दर्शन करू शकणार नाही, पण भगवंता जर आजच्या विग्रह जर आपण घरी ठेवला, त्याचं दर्शन घेतलं, तर अशा प्रकारे त्याचे परिणाम काय आहेत? क्लब, सिनेमा, नाच गाणे, धूम्रपान, मद्यपान अशा अनर्थापासून वाचू शकेल आणि सर्व व्यसनापासून मुक्त होईल. घरी विग्रहाचं दर्शन घेतल्यामुळे सर्व जे काही त्याचे अनर्थ आहेत सर्व काही दूर होऊ शकते. एवढा आरच्या विग्रहाच्या दर्शनाचा लाभ आहे. म्हणून या ठिकाणी ज्या गोष्टी स्तुती केली ती निंदा केली आहे, ज्या गोष्टी निंदा केली आहे त्याची स्तुती या ठिकाणी केलेली आहे. म्हणून ज्यांना भौतिक आसक्ती आहे त्यांनी केशी घाटावर जाऊ नये, ज्यांना भौतिक आसक्तीचा त्याग करायचा आहे त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी वर्णन आहे कशा प्रकारे भक्ताने आपल्या घरामध्ये आरच्या विग्रहाची आराधना प्रतिष्ठापना त्यांनी केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. दुसरं आहे श्रीमद भागवत श्रवण, श्रीमद भागवताची महिमा. तर धर्म अर्थ का मोक्ष याची निंदा केली आहे भागवतामध्ये. धर्म पूजित केतवत्र परमो निर्मत्सरणा सता वेद वास्तवत्र वस्तू शिवदम ताप म्हणून श्रीमद भागवते महामुनी करते किंवा परेश्वर सदोरधेत्र करते बी सुदृश्या बी तत्सनात. हा श्रीमद भागवतचा पहिला स्कंदातील पहिला अध्यायातील हा दुसरा श्लोक या ठिकाणी सांगितलेला आहे.
तर या ठिकाणी श्रीमद भागवत पुराणात असे म्हटले आहे की जोपर्यंत आपण धर्म अर्थ काम मोक्ष यांना अगदी केर कचऱ्याप्रमाणे समजून फेकून देत नाही तोपर्यंत आपण श्रीमद भागवताचा खरा अर्थ समजू शकत नाही. भक्तीचा सेवा आहे. जो मनुष्य वैराग्यवर्तीने श्रीमद भागवत अध्ययन करतो तोच केवळ दशम स्कंदामध्ये वर्णित असलेल्या कृष्णेला समजू शकतो. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीमद भागवताविषयी स्वाभाविक आकर्षण उदित झाल्याविना एखाद्याने रासल्यासारखे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू नये. श्रीमद भागवत जसे आहे तसे आस्वादन करण्यासाठी एखाद्याने शुद्ध भक्तीमध्ये स्थित असणे आवश्यक आहे. म्हणून श्रीमद भागवत श्रवण करायचं आहे. भागवत श्रवण तर कुठल्या स्कंदापासून करायचं आहे? पहिल्या स्कंदापासून, एकदम 10व्या स्कंदापासून नाही. कारण 10व्या स्कंदामध्ये भगवंताच्या रासलीलेचं वर्णन आहे. जर हृदय शुद्ध नसेल तर तुम्हाला पण काम वासना निर्माण होऊ शकते त्यामध्ये. अरे कृष्णाने असं केलं, मला पण असं करायचंय. तर म्हणून जोपर्यंत हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत 10वा स्कंद वाचला नाही पाहिजे. कृपा म्हणतात की पहिल्या स्कंदापासून भक्त काय करतात? श्रीमद भागवतचं श्रवण करतात. म्हणून मंदिरामध्ये पण पहिला स्कंद ते 10व्या स्कंदापर्यंत जाण्यासाठी 25 वर्ष लागतात त्यांची. रोज एक श्लोक केल्यानंतर 25 वर्षानंतर हा पूर्ण भागवतम पूर्ण हा हे राऊंड पूर्ण होतो. पूर्ण 12 स्कंद. त्याच्यानंतर परत पहिल्या स्कंदापासून. पण कृपात म्हणतात की भक्ताने पहिल्या स्कंदापासून एक एक अध्यायापासून वाचन केलं पाहिजे. तरच तो जे भगवंताच्या लीला आहे ते समजू शकतो. नाहीतर तो समजू शकणार नाही. आणि तर जर कोणी डायरेक्ट जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचं काय आहे? तो मोठा अपराध करेल आणि त्याचं पतन निश्चितच आहे आणि त्याचं हृदय शुद्धीकरण झालेलं नाही. म्हणून पुढे जाऊन गोसावी सांगितलेल्या 2 श्लोकामध्ये त्याची काही काही अलंकार दिले नाही की त्यामध्ये प्रत्यक्षपणे भौतिक समाजाची संगत मैत्री प्रेम निंदा करण्यात आले. तर हे चर्चा केली आहे. हा. म्हणून श्री गोस्वामी अशाच प्रकारचे दिव्य कृष्णकथे वर्णन केले आहे. एक भक्त म्हणाला की ती आश्चर्याची गोष्ट आहे की नेत्रातून सतत अश्रुधारा ज्यावेळी मी पुरुषोत्तम भगवंताचे दर्शन घेतले त्यावेळी माझे संपूर्ण शरीर पुलके झाले. त्यावेळी माझे दैनंदिन भौतिक कर्तव्य करताना मी अशुभी ठरत आहे. त्यांचे एकदा दर्शन झाल्यामुळे आता शांतपणे मी घरी राहू शकत नाही. त्यांच्या सहवासात राहावी अशीच माझी एकमेव इच्छा आहे. या श्लोकाचा असा अर्थ आहे की जर शुद्ध भक्ताच्या संगतीत येण्याचा भाग्यवान ठरलो तर आपल्याकडून श्रीकृष्णाविषयी श्रवण करावे, त्यांच्याविषयी ज्ञान संपादन करावे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर पूर्णपणे कृष्णाबद्ध होण्याविषयी उत्कंठित व्हावे. तसे श्रीमद भागवतच्या श्रवणाविषयी महिमा आहे. कशा प्रकारे भक्ताच्या संघामध्ये श्रीमद भागवतम श्रवण केलं पाहिजे. तर भागवत श्रवण केल्यामुळे ह्या धर्म अर्थ कामोक्षाची निंदा केलेली आहे आणि पंचपुरुषाची भक्ती आहे ती भक्ती आपल्याला प्राप्त होते. म्हणून ज्यावेळेस व्यास मुनीने संपूर्ण धर्म महाभारत ते संतुष्ट नव्हते. त्यावेळी त्याने ते आपले गुरु आहेत त्यांना विचारलं की मी एवढं शास्त्राची रचना केलेली आहे पण मी संतुष्ट नाही जीवनामध्ये. तर मला माहित नाही जे माझे ग्रंथ वाचतील ते संतुष्ट होतील का. तर त्यावेळेस नारद मुनी त्यांना सांगितलं की तुम्ही भगवंताबद्दल डायरेक्ट कधी वर्णन केले नाही. तुम्ही धर्म अर्थ काम मोक्षाबद्दल केलं वर्णन. धर्माचं पालन केलं पाहिजे, अर्थप्राप्ती कशी केली पाहिजे आणि काम कशी केली पाहिजे किंवा मोक्ष कसा प्राप्त केला पाहिजे याच्याबद्दल केलेलं आहे. पण भक्तीबद्दल तुम्ही वर्णन केलेलं नाही. पण तुम्ही असंतुष्ट आहात. तुम्ही भक्तीबद्दल वर्णन करा त्यावेळी तुम्ही संतुष्ट व्हा. म्हणून श्रीमद भागवत आहे व्यासमुनीने याची रचना केली आणि हे याला अमल पुराण म्हटलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये मल नाहीये, पूर्णपणे शुद्ध आहे श्रीमद भागवतापर्यंत. त्याच्यामध्ये कुठेही वर्णन केलं की धर्माचं पालन करा, अर्थप्राप्ती करा, काम भोग प्राप्त करा किंवा मुक्ती प्राप्त करा, कुठेही भागवतमध्ये वर्णन नाही. म्हणून प्रभात म्हणतात की याला कचऱ्याप्रमाणे झाडू मारून बाहेर काढलेले आहे धर्म अर्थ कामोक्षाला भागवत. फक्त सुरुवातीच्या पहिल्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत फक्त भक्ती भक्ती भक्तीबद्दलच वर्णन या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे त्रिविध भाग श्रीमद भागवतात श्रवण केल्याने नष्ट प्रायशो भद्रेशो नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठे. श्रीमद भागवतचं श्रवण केल्याने आपण 3 जे आध्यात्मिक आधी भौतिक आणि आदिदैविक ताप आहेत त्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो. आध्यात्मिक मन आणि इंद्रियाद्वारे येणारे असतात, मानसिक बिमारी आहे. आधी भौतिक आहेत. आधी भौतिक म्हणजे मच्छर आहे, दुसऱ्या प्राण्यापासून येणारे संकट. आणि आधी दैविक आहेत, भूकंप, दुष्काळ अशा प्रकारे सर्व. तर हे संपूर्ण जे आहेत आधी भौतिक आणि आधी दैविक ह्या दुःखाचा संपूर्ण नाश श्रीमद भागवत करते.
भगवंताची प्राप्तीसाठी पूर्ण आहे. भगवंताची भक्ती करण्यासाठी श्रीमद भागवतम काय आहे? पूर्ण आहे. नंतर अन्य शास्त्र वाचण्याची गरज नाही. अन्य शास्त्र वाचण्याची गरज नाही. श्रीमद भागवत हे शुद्ध भक्तीचे प्रतिपादन करते. त्यामुळे धर्म अर्थ व मोक्षाला कचऱ्याप्रमाणे फेकून दिले आहे. म्हणून जो मनुष्य वैराग्यवतीने श्रीमद भागवत श्रवण करतो तोच दशम स्कंदातील रासलीला समजू शकतो. जो भक्त जो आहे वैराग्यवतीने श्रीमद भागवत श्रवण करतो तोच दशम स्कंदातील रासलीला तो समजू शकतो. तर या ठिकाणी वर्णन आहे व्याज स्तुती जी सांगितलेली आहे कशा प्रकारे. व्याज स्तुती म्हणजे काय आहे? कोणाला उदाहरण व्याज स्तुती कोणाला भावभक्ती प्राप्त होईल? भावभक्ती कोणाला प्राप्त होईल? डिंब, आश्रदळ आणि मूर्ख ह्याला पण प्राप्त होईल. तर त्याने जर श्रीमद भागवताचं श्रवण केलं तर. वर्णा करणारा ध्वनी न कळता ऐकणारा डिंब आहे, ऐकायला येत नाही, पण थोडं जरी तिने ऐकला भागवत तर पण त्याला पण भावभक्ती प्राप्त होईल. तर भावभक्तीचे कारण काय आहे? मोक्ष, लघुता, कृत हे जे भक्तीचे किती 6 लक्षण आहेत. तर त्यामध्ये मोक्ष, लघुता, भक्ती जी आहे मोक्ष पण प्रदान करू शकते. पण वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करायची गरज भक्ताला नाही. केवळ भक्ती केल्याने किंवा भागवत श्रवण केल्याने त्याला मोक्ष, लघुता, कृतचे जे फळ आहे ते पण त्याला प्राप्त होऊ शकतं. तर हे श्रीमद भागवतचं श्रवण हे जे आहे या ठिकाणी तर थोडं समजण्यासाठी थोडं कठीण विषय आहे पुढे भक्तिराजा सिंधूमध्ये. पण आपल्यासाठी जीवनामध्ये जेवढा भक्तीसाठी आवश्यक आहे तेवढं जरी समजलं तर आपल्याला पुरेसं आहे. तर भावभक्तीचे कारण आहे मोक्ष, लघुता, कृत हे भावभक्ती आपल्याला प्राप्त करून देते. तर तिसरा आहे कृष्ण भक्त संघ. तिसरा आहे कृष्ण भक्ताचा संघ आपल्याला करायचा आहे. याच्या अगोदर आपण सांगतो की वैष्णवाचा संघाबद्दल चर्चा करतो. या ठिकाणी आहे कृष्ण भक्ताचा संघ आपल्याला करायचा. 3 महामंत्राचे श्रवण आणि कीर्तन या असे म्हटले की नारद मुनी सतत श्रीकृष्ण स्मरण करीत असतात. साधू सुद्धा त्याच्या विनेचे स्वर ऐकत असा तेच स्वर माझ्या कानात प्रवेश झाल्याने मला भगवंताच्या उपस्थितीत अनुभव येत आहे. हळूहळू माझी भौतिक सुखासक्ती पूर्णपणे निघून जात आहे. तर या ठिकाणी कृष्ण भक्त संघाबद्दल या ठिकाणी वर्णन करतात की कशा प्रकारे नारद मुनी म्हणतात की मी कशा प्रकारे त्या अरण्यामध्ये साधूचा संग केला मी आणि त्यांची सेवा केली, त्यांचं उचित खाल्लं आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून कृष्णकथा ऐकल्या आणि माझ्या हृदयातील हळूहळू अनर्थ संपूर्ण नष्ट झाले आणि अशा प्रकारे मी भगवंताची भक्ती मला प्राप्त झाली. तर हे कृष्ण भक्त संघ. कोणाला भावभक्ती प्राप्त होईल या ठिकाणी प्रश्न आहे निर्माण. द्रक्षोक ज्याला अचानक भक्त दिसेल, जो भक्ताच्या संघामध्ये आला भक्त दिसला तरी ते पण भावभक्ती प्राप्त होईल त्याला. तर एवढी भक्तीची हे आहे. तर आपण तर रोज आपण भक्तांना पाहतो तर म्हणून की आम्हाला आणखी भावभक्ती प्राप्त झाली नाही प्रश्न निर्माण होईल असा. कारण काय आपली पूर्णपणे श्रद्धा नाहीये अशा प्रकारे. अतिशुक्ती नाही शास्त्रामध्ये. म्हणून पुढे हे सांगतात की शास्त्रामध्ये कुठल्या प्रकारे अतिशुक्ती नाहीये आणि की सर्वांनी आचार्याने जीवनामध्ये पालन केलेलं आहे आणि त्याला त्याचं अनुभूती झालेली आहे. पण आपल्याला का अनुभूती होत नाही? आपण अपराधयुक्त नाम जप करतोय. संपूर्ण भक्ती जी करतोय आपल्या अपराधाने भरलेली भक्ती आहे, शुद्ध भक्ती नाही आहे. ते आपण शुद्ध भक्ती करू तर त्यावेळेस हे संपूर्ण जे परिणाम आहे दिसून येतील. म्हणून रूप गोस्वामी पहिल्याच्या म्हणतात की अनाभिलाषा शून्यम ज्ञान कर्मानवर्तन अनुकूलीन कृष्णानुशीलन भक्तिवृत्तम. केवळ भगवंताला प्रसन्न करण्यासाठी कुठल्या प्रकारची कामं नसताना भगवंताची प्रेमय सेवा करणे म्हणजे हे शुद्ध भक्ती आहे अशा प्रकारे. तर मोठा अवघड हे संघर्ष आहे. पण याच्यासाठी कुठल्या प्रकारचं हे व्हायची गरज नाही. पण तरी पण साधन भक्ती जर करत राहिलं तर आपल्याला प्राप्त होईल. भावभक्तीचे कारण आहे भक्त संघामुळे कुटुंबाप्रती वैराग्य येणे. भावभक्तीचं कारण आहे की कोणी समजेल की मला भावभक्ती प्राप्त झालेली आहे तर भक्त संघामध्ये कुटुंबाप्रती वैरागी. वैराग्य म्हणजे तो संन्यास घेऊन काही बाहेर जाणार नाही. भगवंताबद्दल आसक्त होईल आणि बाकीच्या गोष्टी भौतिक गोष्टीबद्दल थोडं निरासक्त होईल अशा प्रकारे. तर अशा कुटुंबापर्यंत वैराग्य निर्माण होईल त्यावेळेस समजायला मला थोडी थोडी भावभक्ती प्राप्त होते.
समुत्कंठा भक्त संघासाठी उत्सुकता होईल. भाव भक्तीचे कारण पण पुढे 17व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये वर्णन आहे की भावभक्तीचं मला प्राप्त झाली की नाही. समुत्कंठा भक्त संघासाठी उत्सुक आहे की मी कधी भक्ताचा संघ करू. फक्त आठवड्यात एकदाच का नाही, रोज काय भक्ताचा संघ करू शकणार नाही. समुत्कंठा असते अशा प्रकारे. आणि अव्यर्थ कालम भक्त संघाविना एक क्षणी तो राहू शकणार नाही. हे तर मग आपण म्हणतो ना, शून्यायतम जगत सर्व गोविंद विरणे. तर भगवंताच्या स्मरणाशिवाय मी एक क्षणी राहू शकत नाही. या ठिकाणी ह्या भावभक्ती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याची लक्षणं काय त्या भक्ताचे. वैराग्य निर्माण होईल, भक्ताची संग करण्याची इच्छा प्राप्त होते आणि तो एक क्षणी त्याला भक्ताच्या संघाविना का राहू शकणार नाही अशा प्रकारे. तर हे भावभक्तीचे हे कारण आहे. हा भावभक्तीचे कारण मोक्ष, लघुता आणि क्रोध. हम्म. याच्यामध्ये चालू की ते वेगळे आहे. कुठले. याच्यामध्ये खरी बघा तुमची हम्म. भावभक्तीचे कारण आणि ते दोन्ही एकच आहे की वेगळे आहे? कुठलं. लास्ट लाईन मध्ये भावभक्तीचे कारण मोक्ष, लघुता आणि क्रोध. हम्म. दोन्ही सेम आहेत का? म्हणजे मोक्ष का की कुटुंबाप्रती असं ते हा मोक्ष लघुता करत. भक्तीची करून सवय कुटुंबाप्रती वेगळा आता व्रजमध्ये येणे भाग्य भावभक्तीचं कारण हे दर्शनामध्ये पण भावभक्तीचं कारण दिलेलं आहे. नंतर श्रीमद भागवत मध्ये पण दिलेलं आहे आणि नंतर कृष्ण भक्त संघामध्ये पण दिलेलं आहे. कोणाला भक्ती प्राप्त होईल अशा प्रकारे भावभक्ती प्राप्त होईल. कोणाला भक्ती प्राप्त होईल आणि त्याचे कारण पण दिले आहे. कारण आहे की भक्त संघामुळे भावभक्ती प्राप्त होऊ शकते. तर त्याचा म्हणण्याचा उद्देश तो आहे अशा प्रकारे. तर चौथा आहे नाम संकीर्तन. आपण पहिलेच आपण चर्चा केली. तर कृष्ण भक्त संघाबद्दल वर्णन की आपण जर शुद्ध भक्ताच्या संगतीमध्ये येण्यात भाग्यवान असलो तर त्यांच्याकडून श्रीकृष्णाचे श्रवण करावे, त्यांच्याविषयी ज्ञान संपादन करावे, कृष्ण बाणत होण्याविषयी उत्कंठित व्हावे. कृष्ण भक्ताला संग केल्यानंतर 3 गोष्टी झाल्या पाहिजे आपल्याकडून. श्रवण केलं पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान संपादन केलं पाहिजे आणि कृष्ण भावनात होण्याविषयी उत्कंठित असले पाहिजे, उत्कंठ असली पाहिजे. मला कृष्ण भावना भावित व्हायचंय. तर चौथा आहे नाम संकीर्तन. नारद मुनीचे उदाहरण नाम संकीर्तन केल्यामुळे हळूहळू माझी भौतिक आसक्ती सुखासीन पूर्णपणे निघून जात आहे. नारद मुनीचं हे उदाहरण आहे नाम संकीर्तनामध्ये. तर नाम संकीर्तन वर्णन आहे. प्रत्येक याच्यामध्ये सांगितलं की भावभक्ती प्राप्त होते. सुरुवातीला सांगत होते की 5 कार्य केल्यामुळे अर्चा विग्रहाची सेवा, नाम संकीर्तन, भक्ताचा संघ, धाम निवास आणि भागवत सर्वण. तर हे 5 जर कार्य आपण अपराध न करता जर चांगल्या प्रकारे जर केलं भक्ताच्या संघामध्ये तर भावभक्ती प्राप्त होऊ शकते. साधना भक्तीने भावभक्ती प्राप्त होऊ शकते. भावभक्ती वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करायची गरज नाही. तर आता या ठिकाणी नाम संकीर्तनाचं हे नारद मुनीचं उदाहरण आहे. कशा प्रकारे नाम संकीर्तनामध्ये नारद मुनीने हे प्राप्त झालं. कोणाला भावभक्ती या ठिकाणी पण सांगितलेलं आहे कोणाला भावभक्ती प्राप्त होईल. जो अचानक कीर्तनामध्ये विणेचे स्वर ऐकतो, कीर्तनामध्ये विणेचे स्वर ऐकतो तर त्याला पण भावभक्ती प्राप्त होईल. भावभक्तीचे कारण कीर्तन ऐकून वैराग्य भाव येणे. तर 5 मध्ये तेच आहे. कोणाचा संघ झाला, कोणाची विना ऐकली, कोणाचा शुद्ध नाम जप केला, भक्ता संघ झाला, कोणी दर्शन घेतला त्या शुद्ध भावामध्ये तर त्याला हे भावभक्ती प्राप्त होईल. सर्वात महत्वपूर्ण आहे की भावभक्ती म्हणजे भौतिक गोष्टीप्रती अनासक्ती आणि आध्यात्मिक विषयी आसक्ती निर्माण होणे म्हणजे भाव भक्ती आहे. याचं एक व्याख्या. तर परत मथुरा मंडळ वास. परत आता चर्चा केली परत मथुरा मंडळ वास. तुम्हाला की परत परत वाचताना डबल डबल हे ते घोषण परत परत का सांगितलं नाही. पण वेगळ्या शास्त्रातून वर्णन दिलेलं आहे की जेणेकरून आपण या धामाचं महत्व आपण समजू शकू यासाठी की त्याने आपल्याला परत परत जोर देऊन आपल्याला त्याने हे सांगितलेलं आहे की मथुरा वास किती महत्वपूर्ण. तर मथुरा वास भावभक्ती कोणाला प्राप्त होईल. मथुरा मंडळाची महिमा सुंदर त्याबद्दल वर्णन आहे.
पुन्हा एकदा श्री रूप गोस्वामी मथुरा मंडळाचे वर्णन करतात. यमुनाच्या किनारी उभ्या असलेल्या भगवंताची प्रतिमा माझ्या स्मृती पटलावर कोरलेली आहे. कदम वृक्षाच्या उद्यानात अनेक पक्षी कलरव करीत आहेत. असे ते दृश्य किती सुंदर आहे. स्मृती पटलावर ही प्रतिमा मला सतत सौंदर्य आणि आनंदाचा दिव्य साक्षात्कार देत आहे. मथुरा मंडळ आणि वृंदावन याचे रूप गोस्वामीने जे वर्णन केले आहे त्या भावनेचा अनुभव अभक्तांना येऊ शकतो. त्या किनारी असलेले 84 कोसाचे मथुरा मंडळ हे लीलास्थळ इतके सुंदर आहे की एकदा जरी कोणी या ठिकाणी गेला तर पुन्हा त्याला प्राकृतिकात परतण्याची इच्छा होणार नाही होते. रूप गोस्वामीने मथुरा आणि वृंदावन याचे केलेले वर्णन म्हणजे त्यांचे साक्षात्कार्य वर्णन आहे. ही सर्व वर्णने सिद्ध करतात की मथुरा आणि वृंदावन याची स्थिती दिव्य आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला दिव्य भावना उदित होण्याची काही शक्यता नसते. मनुष्याने मथुरा आणि वृंदावनात प्रवेश करताच ते त्वरित आणि न चुकता त्यांच्या अंतकरणात या दिव्य भावना उदयास येत असतात. या ठिकाणी कुठल्या प्रकारे अतिशुक्ती केलेली नाहीये. तर या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी गेल्यानंतर परिवर्तन होतं. कृष्ण कथा ऐकतो या ठिकाणी पण आपण ऐकतो कृपा की माझे मंदिर आहेत, गोलोक वृंदावन आहेत, हे पण वेगळे नाहीत. हे आणि वृंदावनमध्ये गेल्यानंतर जसं आपण ब्रजमंडलमध्ये प्रवेश करतो तर पूर्ण चेतना पूर्ण बदलून जाते त्या ठिकाणी. जरी भौतिक दृष्टी वेगळी असेल तरी पण पूर्णपणे आध्यात्मिक चेतना बघतो आपण. हरे कृष्ण म्हणतो, जय जय राधे म्हणतो, यमुनापर्यंत आचमन करतो आपण. जरी भौतिकवादी जरी लोक गेला तरी पण त्याचं परिवर्तन होतं. पण भक्त जरी गेला तरी पण त्याला तर फायदा होणारच. तर म्हणून या ठिकाणी परत परत म्हणतात की मथुरा मंडळ वास जे आहे फार पवित्र वृंदावन आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपली संपूर्ण चेतना आहे शुद्ध होते. तर मथुरा मंडळ वास कोणाला भावभक्ती प्राप्त आहे? अनिर्वचनीय भाव आणि अनिर्वचनीय भाव. काय अनिर्वचनीय भाव? धामाचे सौंदर्य ज्यांनी मनाला मोहित केले आहे. धामाचे सौंदर्य आहे अनिर्वचनीय, निर्वचनीय म्हणजे वर्णन अशा प्रकारे करू शकत नाही एवढं भगवंताची धामाची महिमा आहे. ज्याने मनाला मोहित केलेलं आहे म्हणून त्याचं नाव दिलं अनिर्वचनीय भाव. भावभक्तीचे कारण, भावभक्ती कोणाला प्राप्त आहे? मनाला मोहित केलेला आहे. धावामध्ये गेल्यानंतर तो मग्न झालेला आहे एकदम, त्याला भावभक्ती प्राप्त होईल. कुठल्याही प्रकारची भौतिक इच्छा त्याला प्राप्त झालेली नाही. भावभक्तीचे कारण आहे मनसी कंप भावम काननम श्री स्तोनतोय. आपला स्वरूप सिद्धीला ओळखून मनात नेते दासतो भावाचे साक्षात्कार करणे. आपलं स्वभाव स्वभाव काय स्वरूप काय आहे? जीवेर स्वरूप आहे कृष्णेर तर तो समजतो की माझं स्वरूप सिद्ध काय आहे. मी भगवंताचा दास आहे, भगवंताची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. तर हे त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. अशा प्रकारे दुसरं असतं भावभक्तीचं कारण. आणि त्यावेळेस त्याला दासत्व भावाचा साक्षात्कार प्राप्त होतो आणि अशा प्रकारे त्याला भावभक्ती प्राप्त होते. तर थोडं कठीण आहे समजण्यासाठी पण आपल्याला जायचं एवढं समजत तेवढं. म्हणून मथुरा मंडळाची महिमा सुंदरता आहे. कुणी गेलं तर त्याला पुन्हा प्रकट करण्याची इच्छा नाही. साक्षात्कारी वर्णन आहे, अनुभव आहेत म्हणून त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मथुरा आणि वृंदावन हे दिव्य आहे. मथुरा वृंदावनात प्रवेश करतात अंतकरणातील दिव्य भावना हृदयास येतात. ही अतिशुक्ती नाही, चढवून सांगितलेलं नाही. तर भक्तीचं काय केलंय त्यांनी या ठिकाणी मार्केटिंग केलेलं आहे. भक्ती किती श्रेष्ठ आहे त्याच्या ठिकाणी म्हणून सांगितलंय. म्हणून शास्त्रात प्रमाणे भक्तांना लाभ प्राप्ती झालेली आहे पण हे सर्वांच्या बाबतीत घडू शकत नाही. म्हणून पुढे वर्णन आहे त्या ठिकाणी की वाचू शकता प्रभूजी भक्तिमय सेवेची हे करू भक्तिमय सेवेची वाचताना कोणाचा असा भाव होऊ शकतो की भक्ती मार्गाच्या परिणामाचे वर्णन करताना काहीशी अतिशयोक्ती करण्यात आली आहे, परंतु वास्तविकपणे यातले काही संगतीमुळे झालेली आहे. अर्थात एवढे मात्र खरे की सर्व प्रकारच्या बाबतीत घडू शकत नाही. उदाहरणार्थ केवळ मंदिरात धुपाचा सुगंध घेऊन कुमार त्वरित भक्त झाले. बेलमुंबई ठाकराने श्रीकृष्णाविषयी केवळ श्रवण केले आणि त्यामुळे त्यांनी प्रेषित संघ त्वरित सोडून दिला. त्यानंतर ते वृंदावन आणि मथुरा येथे आले. त्या ठिकाणी त्यांनी एक सिद्ध वैष्णव म्हणून ख्याती मिळवली. तेव्हा त्या कथनामध्ये निमित्त अतिशक्ती नाही, तसेच त्या दंतकथा नव्हे. ही कथने वास्तविक सत्य आहे, परंतु काही भक्तांच्या बाबतीत ती खरी ठरतात आणि ही सर्व लोकांना लागू होत नाही. काही कथने अतिशयोक्तीप्रमाणे वाटली तरी देखील एखाद्याने या वर्णनाचा जसा आहे तसा स्वीकार करावा, जेणेकरून तो आपले लक्ष क्षणभंगूर भौतिक सौंदर्यापासून दूर करून कृष्ण भावनेच्या नित्य सौंदर्याकडे आकर्षित होऊ शकेल.
जी व्यक्ती कृष्णभावनेशी निगडीत आहे तिच्याकरता वरील परिणाम कधीही अस्वाभाविक करत नाही. धन्यवाद गुरुजी. तर सुंदर वर्णन आहे या ठिकाणी कशा प्रकारे हे जे सांगितलेलं आहे की तुम्ही हे धम्मचा श्रवण करा, भक्ताचा संग करा, दर्शन घ्या, लगेच तुम्हाला भावभक्ती प्राप्त होईल. आणि अनेक भक्तांना त्याचा लाभ प्राप्त झालेला आहे, असुची नाही. आणि आज हे सांगतात, शास्त्र पण सांगताय की सर त्यांना प्राप्त झालेलं आहे म्हणून आपल्याला प्राप्त होईल अशी काही गॅरंटी नाही. सर्वांच्या बाबतीत होणार नाही, तरी विशेष व्यक्ती आहेत त्यांनाच प्राप्त होईल. तरी पण हा जो भाव लक्षात ठेवला पाहिजे आपल्याला की हे मी कार्य केल्याने मला हे प्राप्त होणार आहे. निगेटिव्ह नाही का, पॉझिटिव्ह आपण थिंकिंग करायचं, सकारात्मक विचार करायचा की हे मी केल्याने मला प्राप्त होणार आहे. तुम्ही आपण म्हणाले की नाही नाही हे केलं होणारच नाही, तर कधी होणारच नाही ते. कधी तुम्ही इच्छा तर ठेवा तुम्ही की धाम मध्ये गेला मला हे फळ मिळणार आहे, परिणाम जप केल्याने हे मिळणार आहे, भगवंत सेवा केल्याने हे प्राप्त होणार, भक्ता सहन केल्याने, भागवत श्रवण केल्याने हे फळ प्राप्त होणार आहे. आणि त्या भक्तांना प्राप्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपला विश्वास जरी असेल तरी पण काय होईल, अशा प्रकारे भौतिक सौंदर्यापासून आपला दूर जाऊन कृष्ण भक्तीचे नित्य सौंदर्य आकर्षित होऊ शकेल. आणि अशा प्रकारे म्हणून सांगितले की जो कृष्ण भावनेमध्ये निगडीत आहे, निगडीमध्ये एकदम जवळ आहे, 24 तास भगवंत भक्ती करतोय, तर त्यासाठी कुठल्या प्रकारचं हे अस्वाभाविक नाही, त्यासाठी सहज आहे. पण जो कृष्ण भावनेशी एकदम घनिष्ठ नाहीये, गंभीर नाहीये, तर आपण टाइमपास करतोय, ना थोडा नावाला करतोय असं पण दाखवण्यासाठी, तर त्याला पण ह्याचा फायदा होणार आहे. म्हणून या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की चार कुमाराचं उदाहरण या ठिकाणी 4 कुमाराचं उदाहरण दिलेलं आहे. हम्म. 4 कुमाराचं उदाहरण दिलेलं आहे. 4 कुमार, सनातन सनत आणि सनातन कुमार, ज्यावेळेस वैकुंठामध्ये गेले त्यांना जय विजयने अडवलं. फार मोठी कथा आहे, तुम्ही काल परवा ऐकली असेल वरादेवा याच्यामध्ये. तर त्याने भगवंताच्या चरणावरील तुळशीचा आणि चंदनाचा फक्त सुगंध घेतला, तुळशी चंदनाचा सुगंध घेतला. आणि अशा प्रकारे ते ब्रह्मवादी होते, ते भगवंताचे भक्त बनले. ते शुद्ध भक्त नव्हते, ते अशा प्रकारे ब्रह्मवादी होते, ते निराकार होते त्या प्रकारचे. पण ते भगवंताचे ते सुगंध घेतल्याने त्यांना तो फायदा झाला. अशा प्रकारे आपण सांगितलं या ठिकाणी आरच्या वगैरेचं दर्शन किंवा ते हे ह्या बाबतीत सहज झालेलं आहे. अशा प्रकारे दुसरं आहे बेलोबंगल ठाकूरच्या बाबतीत. चिंतामणी विषयाकडून श्रीकृष्णाविषयी श्रवण केले. तर पहिला असू शकतं की भगवंताच्या दर्शन घेतल्याने त्यांना हे किंवा सुगंध घेतल्याने त्यांना भक्त झाले 4 कुमार. दुसरा आहे बेलोबंगल ठाकूर, फार मोठे श्रीमंत हे होते, राजा होते, पण ते काही विषयाप्रती आसक्त झाले होते. ते एकदा चिंतामणी विषयाला सहन करण्यासाठी ते पाऊस येत होता, तर नदी पार करून ते पावसामध्ये गेले. त्यांना एवढी उत्सुकता होती ते भेटण्यासाठी. आणि गेल्यानंतर पाऊस पडत होती, उंच मजल्यावर होती, तर त्यांनी मग त्याच्यावर चढले, त्या विषयाला भेटले. ते विषयाने विचारलं त्याला की तू या वेळेला ते कसं काय आलास या ठिकाणी. तर तो म्हणला की मी नदीमधून पार करून आलो. ज्यावेळेस नदीमधून पार करून आला तर मेलेला मुर्दा चालला होता, त्याच्यावर ते बसले, ते त्याच्यावर त्यांनी पार केलं लाकूड समजून. नंतर इथं आले, वर चढत होते, त्याला रस्ते समजून त्यांनी सापाला पकडलं. ते साप उघडून वर गेले, एवढी उत्सुकती, सर्व विसरून गेले ते काय आहे ते, एकच होते भेटण्याचं. पण त्या विषयाने सांगितलं, तर एवढी जर आसक्ती तुझी भगवंताबद्दल तू हे केला असते, तर तुला भगवंताची प्राप्ती झाली असती. अशा प्रकारे त्याचे डोळे उघडले. वेशेने बिलोमंगल ठाकूरचे डोळे उघडले. श्रवण केलं त्याने भगवान कृष्णाविषयी. आणि नंतर ते बिलोमंगल ठाकूर फार मोठे महान भक्त झाले. आज पण त्याची वृंदावनमध्ये समाधी आहे. नंतर वृंदावनमध्ये ते गेले, ध्यान धारणा करू लागले, भक्त बनले चांगल्या प्रकारे. अशा प्रकारे त्यांनी आणखी एकदा विचलित झाल्याची कामावर निर्माण झाली होती. त्याने आपले नंतर डोळे फोडून टाकले संपूर्ण तिन्हीद्वारे. आणि आता तेच बिलोमंगल ठाकूर वृंदावनमध्ये समाधी. अशा प्रकारे भगवंताविषयी श्रवण करून कुणाद्वारे, भक्त पण नव्हती, वेश्या होती. तुझं जेवढं प्रेम माझ्या प्रती आहे तेवढं जर भगवंतावर जर प्रेम असेल तर किती तुला हे झालं असतं. अशा प्रकारे तर हे त्याला समजलं, ते सर्व सोडून गेले, वृंदावन जाऊन तपस्या केली आणि महान मार्ग बनवले. अशा प्रकारे जे व्यक्ती कृष्णामध्ये आसक्त आहे तिच्याकरता वरील परिणाम सत्य होतात. सर्व काही कृष्ण भावनेचे आसक्त आहेत, म्हणजे हृदयातून जे भक्ती करतायत त्याचे संपूर्ण परिणाम खरे ठरतात. जे आसक्त नाही आहेत तर त्यांना ते खरे होत नाही. पुढचा आहे श्री मूर्ती दर्शनम. खटवांग महाराज त्यांना देवताने विचारलं की, खटवांग महाराजांनी विचारलं देवता की माझा किती क्षण वेळ आहे. ते म्हणले 1 क्षण आहे.
तर त्याने लगेच आपलं सर्व काही तिने अर्पण केलं अशा प्रकारे. नंतर आगासूर भगवंतांना आपल्या शरीरात घेतले, त्याने आगासूरला पण मुक्ती दर्शन, भगवंताचं दर्शन घेतलं आगासुराने पण, त्यांना पण प्राप्त झालं. नंतर भागवत श्रवणचा आहे श्रीनिवासाचार्य, जाणे की नाही कुठे मूर्ती दर्शन खटवांग महाराज आहे, आगासूर आहे. भागवत श्रवणमध्ये श्रीनिवास आचार्य आहेत अशा प्रकारे. आणि नंतर श्रीनिवास आचार्य आहे भागवत, रामचंद्र कविराज, श्रीनिवासाचार्य श्रीमद भागवत श्रवण करत होते आणि रामचंद्र कविराज घोड्यावरून जाताना त्यांनी श्रवण केलं आणि त्यांना वैराग प्राप्त झाले अशा प्रकारे. नंतर ते हे बनले. नंतर तर सर्वनामाने बिलोबंग ठाकूर, भक्ता संघामध्ये नलकुबेर आणि मणिगिरी, नारद मुनीचा त्यांना संघ प्राप्त झाला. नलकुबेर मणिगिरी त्यांचा उद्धार झाला. नाम संकीर्तनामध्ये अजामिल आहे आणि मथुरावास मध्ये लालाबाबू आहेत. लालाबाबूने पण वृंदावनामध्ये मोठं मंदिर आहे लालाबाबूने. तर लालाबाबू बंगालीमध्ये ताळाताळी म्हणतात, लवकर लवकर करा, आम्ही ताळाताळी ताळाताळी करो समय द्यावे म्हणतात. तर ते स्त्रिया एक दुसऱ्या म्हणत होत्या ताळाताळी करो. तर लालाबाबूला समजलं की अरे जीवन फार कमी आहे, लवकर तुम्ही शरण घ्या. त्यांनी सर्व काही आपलं त्यागलं आणि घरोघरी भीक मागून त्याने अशा प्रकारे सर्वात मोठं मंदिर वृंदावन बांधले, लालाबाबूचं मंदिर म्हणून. तर अशा प्रकारे मथुरावास, मथुरा का वृंदावनमध्ये आहे ते आम्ही गेलो नाही कधी, पण मथुरावास मध्ये लालबाबूचं उदाहरण आहे. तर त्यांनी शत्रूच्या घरी पण जाऊन भीक मागितली आणि अशा प्रकारे त्यांनी ते मोठं मंदिर बांधलं अशा प्रकारे. तर याचा निष्कर्ष हेच आहे की अशा प्रकारे रूप गोस्वामी सिद्ध केले आहे की हे 5 अंग, तर हे 5 अंग आहे कुठले, श्रीमद भागवत श्रवण, मथुरावास, अर्चा वगैरे सेवा, नाम संकीर्तन आणि भक्ताचा संघ. तर हे सिद्ध केले की 5 अंग नवोदित साधकामध्ये पण भावभक्तीला जागृत करू शकतात. नवोदित भक्त जो आहे साधना भक्ती करतोय, तर याने जर जीवनामध्ये जरी पालन केलं तर त्याला पण हे प्राप्त करून देऊ शकतात. म्हणून साधना भक्तीमध्ये इतर साधनाची आवश्यकता, साधना भक्तीमध्ये इतर साधनाची आवश्यकता काय, तर प्रश्न आहे. रूप गोस्वामी 64 अंगामध्ये इतर उत्तम साधनाचे समावेश का केले नाही? साधना भक्तीमध्ये इतर साधनाची आवश्यकता आहे का? साधना भक्तीमध्ये आणखी काही अंग आहेत 64 अंगामध्ये, तर त्या साधनाचा रूप गोस्वामी या ठिकाणी का वर्णन केलं नाही, तर या ठिकाणी हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आता वर्णन करतात कशा प्रकारे, ज्यांच्यावर भक्ती अवलंबून नाही असले 4 साधनाचा विधीची आता चर्चा करीत आहेत. जे 4 आहेत, 4 काय आहे त्याच्यामध्ये, एक तर आहे वर्णाश्रम, ज्ञान आणि वैराग्य, शिष्याने धनाने सेवा करणे, सद्गुण प्राप्त करून भक्ती करणे. तर हे भक्तीसाठी आवश्यक नाहीत. हे जरी नसतील आपल्याला, पण वर्णाश्रमामध्ये नसो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तर ब्रह्मचारी करतो, वानप्रस्थ, संन्यासी नसो, तरी पण आपण भक्ती करू शकतो. वर्णाश्रम म्हणजे काय प्लॅटफॉर्म आहे अशा प्रकारे. जसं एक विमानतळाचं जे विमानतळ आहे, तर ते वर्णाश्रम प्रमाणे आहे फक्त. नंतर ज्ञान आणि वैराग्य, शिष्य आणि धनाने सेवा करणे, सद्गुण प्राप्त करून भक्ती करणे. तर हे 4 जर नसतील तरी पण आपण भगवंताची भक्ती करीत आहोत. तर आता रूप गोस्वामी या साधना विधीची आता चर्चा करीत आहेत, ज्याची या ठिकाणी वर्णन केलेलं नाही. पहिला आहे वर्णाश्रम. माताजी मध्ये वाचू शकता हे पॅरेग्राफ. काही विद्वान वाद घालतात की एक पहिला पॅरेग्राफ. विद्वान असा वाद घालतात की वर्णाश्रम पद्धतीच्या तत्वाचे पालन केल्यावर एखादा मनुष्य सहजच भक्तीने देवीच्या स्थितीला प्राप्त करू शकतो. पण महान आचार्यांच्या मध्ये हा वाद स्वीकारला जाऊ शकत नाही. भगवान चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा या कल्पनेचे खंडन केले आहे. त्यावेळी ते रामानंद नवीन भक्तीने देवीच्या क्रमशः होणाऱ्या विकासाबद्दल चर्चा करीत होते. त्यावेळी रामानंद वर्णाश्रम धर्माचे महत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. चैतन्य महाप्रभूंनी त्या कल्पनेचा अस्वीकृत केले होते. महाप्रभूच्या मते वर्णाश्रम पद्धती विकास हा केवळ बाह्य स्वरूपाचा आहे. श्रेष्ठ तत्व आहे, ते देखील भगवान श्रीकृष्णाने असे म्हटले आहे की मनुष्याने इतर सर्व धर्माचा त्याग करावा आणि केवळ कृष्ण भावनावरून पद्धतीचा अंगीकार करावा. त्यामुळे तो मनुष्य जीवनाचे सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो. भागवतातही 11:9 या श्लोकात भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात
जोपर्यंत मनुष्य स्थानी वाचा क्रीडा सेवन करण्याचा मनस्थिती सवय प्रतिनिर्माण होत नाही तोपर्यंत त्याने वर्णाश्रम पद्धतीचा अंगीकार करावा. दुसरा शब्द सांगायचे तर वर्णाश्रम पद्धत म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी निर्दिष्ट करण्यात आलेले विधी होत. ज्यांनी कृष्ण भावना विकसित केलेली नाही अशा लोकांकरता या सर्व गोष्टी नेमलेल्या आहेत. वस्तुतः शास्त्रामध्ये या सर्व पद्धती एखाद्या व्यक्तीला कृष्ण भावना पूर्ण करण्यासाठी काळजी घेतलेल्या आहेत. तथापि ज्याने पुढील कृष्ण भावनाविषयी स्वाभाविक आसक्ती विकसित केलेली आहे त्याला या शास्त्रातील नियमाचे पालन करण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद माता. तर या ठिकाणी वर्ण आणि आश्रमामध्ये वर्णन आहे की 4 वर्ण आणि 4 आश्रम भगवंताने बनलेले आहेत, पण भक्ती जी आहे या 4 वर्ण आश्रमावर आधारित नाहीये. वर्ण काय आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास. तर हे जरी तुम्ही नसाल तरी पण भक्ती करू शकतो. 4 वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे भक्ती. भक्तीसाठी वर्णाश्रमाची आवश्यकता नाही. म्हणून या ठिकाणी आता ही वर्णाश्रम पहिला आहे वर्णाश्रम 3 गुणात येतो, पण भक्तीच्या गुणाच्या पलीकडे शुद्ध सत्वगुणात केली जाते. वर्णाश्रम 3 गुणात, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे 3 गुणामध्ये आहेत. सत्वगुण, रजोगुण, तमोगुणामध्ये वर्णाश्रम येतो, पण भक्ती त्याच्या पलीकडे आहे संपूर्ण. भक्तीसाठी कुठल्या प्रकारच्या गुणाची आवश्यकता नाही. सत्वगुणाची आवश्यकता नाही, रजोगुणाची आहे, तमोगुणाच्या पलीकडे. भक्ती शुद्ध सत्वगुणामध्ये आहे आणि वर्णाश्रम फक्त कशामध्ये आहे? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणामध्ये. जसं ब्रह्मचारी, ग्रस्त, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण सत्वगुणामध्ये आहे, क्षत्रिय, वैश्य रजोगुणामध्ये आहे, शूद्र तमोगुणामध्ये, अशा प्रकारे. पण भक्ती जी आहे शुद्ध सत्वगुणात केली जाते. जो भक्ती करीत नाही तो लोक वर्णाश्रमाचे अवश्य पालन केले पाहिजे. वर्णाश्रम लोक म्हणतात आम्ही ग्रस्त आहे, वानप्रस्थ आहे, संन्यासी आहे, तर त्याचा तो उद्देश नाहीये. तर त्याचा उद्देश काय आहे? वर्णाश्रमाचा उद्देश आहे भगवंताची भक्ती करणे. तर कोणी म्हणाले की ठीक आहे मी ग्रस्त आहे, वानप्रस्थ आहे, संन्यासी आहे, तर त्याला प्राप्त होणार नाही भक्ती अशा प्रकारे. त्यांनी भक्ती केली पाहिजे, तर ते महत्वाचं उद्देश आहे. तर त्यातून विमानतळ बनवलं आणि फक्त विमानतळाचा उद्देश काय आहे? तिथून उड्डाण झालं पाहिजे त्या ठिकाणी. त्या जे पटरी आहे विमानपट्टी जी आहे, रनवे आहे, ते विमान चालवण्यासाठी नाही, तिथून उड्डाण घेण्यासाठी आहे. तसं मनुष्य जन्म जी आहे फक्त वर्णाश्रमाचं पालन करण्यासाठी नाही. मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणून चालणार नाही. तर त्या ठिकाणी आपण भक्ती केली पाहिजे त्यांनी. तर त्याचा उद्देश नाहीये. तर म्हणून भक्ती जी आहे वर्णाश्रमावर आधारित नाही. तर जो भक्ती करत नाही तो वर्णाश्रमाचे आवश्यक पालन केले पाहिजे. जो भक्ती करत नाही त्याने वर्णाश्रम पालन केलं पाहिजे. जो भक्ती करतोय त्याला विचारायचा अधिकार नाही तुम्ही कुठल्या आश्रममध्ये आहात. त्याच्या आश्रमाच्या पलीकडे जरी शूद्र असेल पण भक्ती करतोय तो ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे. पण कोण ब्राह्मण आहे जर भक्ती करत नसेल पण तो शूद्र आहे. म्हणून भागवतमध्ये वर्णन आहे चांडाळाचा मांस खाणारा व्यक्ती त्याने जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तो उच्च ब्राह्मण आहे. पण कोण ब्राह्मण आहे पण जो मांसाहार करतोय तो चांडाळाप्रमाणे, अशा प्रकारे. म्हणून गुण कर्म वेळ गुणानुसार ही पदवी दिलेली आहे. म्हणजे चैतन्य महाप्रभूने रामानंदला विचारलंय की सर्वात श्रेष्ठ गोष्ट काय आहे बघ, ह्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे? तर चैतन्य वर्णा हे रामानंद सांगितलं होतं की वर्णाश्रमाचं पालन केलं पाहिजे जीवनामध्ये, हे केलं पाहिजे ते पाहिजे. तर चैतन्य महाप्रभू सांगितले अहो बाहे आठ, त्याच्या पुढे आणखी काय, त्याच्या पुढे काय आणखी काय? रामानंद सांगत हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर चैतन्य महाप्रभू सांगितले, शेवटी सांगितले की भगवंताची प्रेम भक्ती केली पाहिजे. सर्वाचा सार आहे पंचपुरुषार्थ, तर ती जीवनामध्ये केली पाहिजे. तर म्हणून वर्णाश्रम बाह्य आहे. तर म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व दानव प्रत्येच्या मामेकम शरण माझ्या अहंतरण सर्व अभिमान मोक्ष इच्छामी मासुसा. वर्णाश्रम म्हणजे नियमाचे पालन करायचे फक्त. पण एका स्थितीत जर त्यांनी पूर्ण नियमाचे पालन केलं, उच्च स्तरावर गेला, तर त्यांना परत नियमाचे पालन करायची आवश्यकता नाही. जसं कुठल्या बिल्डिंगला लिफ्ट आहे, 100 माळ्यावर तुम्हाला जायचं आहे, लिफ्टची व्यवस्था असेल तर शिडीने कोणी जाणार नाही. तर तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी पोहोचला आहात तुम्ही, तर तुम्हाला परत त्या ठिकाणी यायची गरज नाही, शिडीने जायची गरज नाही. ज्या ठिकाणी लिफ्ट नाहीये त्या ठिकाणी पण शिडीने जावं लागेल. म्हणून जी भक्ती जी आहे त्या लिफ्ट प्रमाणे आहे आणि बाकीचे जे मार्ग जे आहेत कशाप्रमाणे आहेत, त्या पायऱ्याप्रमाणे, अशा प्रकारे. तर म्हणून जो लिफ्ट मध्ये बसलेला आहे त्याला पायऱ्याने द्यायची आवश्यकता नाही, वर्णाश्रमाचं पालन त्याला करायची आवश्यकता नाही. पण जो भक्ती करत नाही त्याने वर्णाश्रमाचं पालन
केलं पाहिजे. ग्रस्ताने ग्रस्ताचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचर्याची वानप्रस्थ, संन्यास, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, वर्ण आणि आश्रमाचे त्यांनी पालन केलं पाहिजे. ज्याने कृष्ण केले नाही त्यासाठी निर्देश आहे, त्यासाठी हे निर्देश आहे, त्यांनी वर्णाश्रमाचे पालन केलं. पण ज्याने पूर्वीच कृष्णाविषयी असं ते निर्माण केले आहे, त्याला वर्णाश्रम शास्त्राचे नियम पालन करण्याची आवश्यकता नाही. विमान उडण्यासाठी रणपट्टी बनवली आहे, तर चालवण्यासाठी नाही. तर वर्णाश्रमाचं हे जे आहे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की वर्ण आणि आश्रमाचं पालन रूप गोस्वामींनी का केलं नाही? कारण जे भक्त जो आहे वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे, वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. म्हणून केवळ तुम्ही म्हणाल की मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे तरच मी भक्ती करू, नाही. भक्ती कोणीही करू शकतो, म्हणून भक्तीची वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. दुसरं आहे ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान आणि वैराग्याच्या पलीकडे आहे भक्ती. भक्तीसाठी ज्ञान आणि वैराग्याची पण आवश्यकता नाही. तुम्ही 18 पुराण 108 उपनिषदाचं श्रवण की अध्ययन केल्यानंतर तुम्हाला भक्ती प्राप्त होईल. मग तुम्ही घरदार सर्व सोडा, वैरागी जा, त्याच्यानंतरच भक्ती प्राप्त होईल असं काही नाहीये. तिच्या पण ज्ञान आणि वैराग्य नसताना पण भक्ती प्राप्त होऊ शकते. तर ह्याच्याबद्दल विस्तारित वर्णन पुढच्या 14व्या अध्यायामध्ये आहे. आणि शेवटी आहे 3 शिष्य आणि धनाने सेवा करणे, आणि 4था आहे सद्गुण प्राप्त करून भक्ती करणे. तर हे पहिल्या याच्यात आपण चर्चा केली, वर्णाश्रमाची आवश्यकता नाही भक्ती करण्यासाठी, पण ज्ञान वैराग्य तर आपण भक्तिशास्त्रीचं अध्ययन करतोय या ठिकाणी. तर असं नाही की फक्त तत्वज्ञान समजण्यासाठी आपण करतोय. जर कोणी अगोदर चांगल्या प्रकारे भक्ती करतोय, 16 माळा जप करतोय, 4 नियमाचं पालन करतोय, त्याला हे करायची गरज नाही. तुम्हाला जास्त तत्वज्ञान जाणायचं आहे आणि तत्वज्ञान समजून तुम्हाला प्रचार करायचा आहे, तर त्यासाठी आपण हे तत्वज्ञान जाणण्याचा प्रयत्न करतोय. पण कोणी ऑलरेडी तुम्ही भक्त आहात, तर त्यांना अशी काही आवश्यकता नाही, ज्ञानाची गरज नाही, वैराग्याची पण काही त्यागायची आवश्यकता नाही, किंवा शिष्य आणि धनाने सेवा करणे याची पण आवश्यकता नाही, सद्गुण प्राप्त करून भक्ती करणे. तर ह्या 4 गोष्टीचं रूप गोस्वामींनी वर्णन केलेलं नाही भक्तिरसामृतमध्ये, कारण भक्ती त्याच्यावर आधारित नाही. हे जर नसतील तरी पण तुम्ही भक्ती करू शकता. सद्गुण जर नसतील तरी पण भक्ती करू शकता. हरिकृष्ण मंत्र जप करण्यासाठी सद्गुण पाहिजे का? नाही. शिष्य नसतील किंवा धन नसेल तरी पण भक्ती करू शकता. ज्ञान नसेल, वैराग्य नसेल तरी पण भक्ती करू शकतो. आणि कुठल्याही प्रकारचा वर्ण आणि आश्रममध्ये नाहीये तरी पण भक्ती करू शकतो अशा प्रकारे. तर म्हणून या ठिकाणी रूप गोस्वामींनी 64 संघामध्ये या 4 प्रमुख अंग आहेत, चांगले हे आहेत, त्याचा उल्लेख केलेला नाही. तर आता ह्याची चर्चा जी आहे पुढच्या 14व्या अध्यायामध्ये रूप गोस्वामी करत आहेत. हरे कृष्ण. तर थोडं टेक्निकल आहे, पण जेवढं समजा तेवढं पुरेसं आहे. महत्वाचं आहे की आपल्याला साधना भक्ती करायचं आहे आणि भक्तीमध्ये प्रगती करायचं, हेच आपल्याला समजलं पाहिजे. तर म्हणून हे जे पुढचे जे काही विषय आहेत, रागानुगा भक्ती, भावभक्ती, प्रेम भक्ती, तर यापुढे थोडं कनिष्ठ असेल, पण महत्वाचं आहे साधना भक्ती आहे. भक्तीचे 64 अंग जे आहेत जीवनामध्ये आपण पालन केलं पाहिजे. कधी असो, नवीन असो, जुने असो, आपण किती जर असो, तर ते आपण हे केलं पाहिजे. तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, नाहीतर आपल्याकडे फक्त अर्धा तास आहे आता. तर 14व्या अध्यायामध्ये थोडा बहुत काय होईल प्रयत्न करू, आणि राहिलेलं म्हणजे पुढच्या 2-3 क्लासमध्ये आपलं पूर्ण होईल. कोणाला काही प्रश्न आहे, टेक्निकल समजलं असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. प्रणाम माताजी, बोला. हा प्रभूजी, हे जे पॅम्पलेट दिले त्याच्यात दिले 5 शक्तिशाली साधने साधारण व्यक्तीला पण भावभक्ती देऊ शकतात, आणि त्यानंतर ती 5 दिली आहेत. हे श्रीमूर्ती दर्शन, श्रीमद भागवत श्रवण, कृष्ण भक्त संघ, नाम संकीर्तन आणि मथुरावास, हे सगळं आपण एक्सप्लेन केला. पुस्तकात कोणता कोणता पॅसेजमध्ये हा एक एक म्हणजे पेरा असेल, एक एक आता म्हणजे जसं श्रीमद भागवत श्रवण तर कोणत्या पेरामध्ये तो दिला असेल, असं कसं आपण समजू शकतो? आहे ना, पुस्तकामध्ये दिलेलं आहे संपूर्ण. अध्याय क्रमांक 13 मध्ये दिलेलं आहे भागवत सर्व. म्हणजे तेरा तर जनरल तेरा म्हणजे असं टायटल दिलेलं नाही त्या ठिकाणी. तर पहिलं हां, संपूर्ण टायटल सगळं होतं, पण या ठिकाणी असं एकत्र दिलेलं आहे संपूर्ण. तर 5 नंबर एक आहे बघा, याच्यामध्ये दिलेला आहे पण की ज्याप्रमाणे तुम्ही समजवलं तसं असं पेसेजमध्ये पॅराग्राफमध्ये दिसत नाही. तसं आहे ना. मी तर दुसऱ्या शास्त्रामधून एक ऐकून ते थोडं त्यामध्ये लिहिलं होतं, तर डायरेक्ट एक्झिटिव्ह नाही त्याच्यामध्ये. तर आजच्या वेळी त्या पूजनाविषयी पहिल्या पानावर आहे, 13 अध्यायामध्ये पहिल्या पानावर आहे. नंतर हे
कृष्ण कथेबद्दल बघायचं त्याच्याबद्दल वर्णन आहे. श्रीमद भागवत पुराणाबद्दल आहे. भागवत पुराणाबद्दल पान नंबर 120 वर आहे. नंतर महामंत्राचं श्रवण कीर्तन बद्दल आहे, पान नंबर 121 वर. नंतर मथुरा मंडळ आहे, त्याच पानावर खाली शेवटी आहे. अशा प्रकारे एक एक पॅरेग्राफ दिलेले आहे. तुम्ही जर वाचन करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी समजून येईल. पण महत्वाचं काय आहे, हे किती महत्वपूर्ण आहे, तर हे जर आपण जीवनात करायचं आहे, हे जरी केलं ना आपल्याला भावभक्ती प्राप्त होऊ शकते, हे आपल्याला समजलं पाहिजे. जरी कुठलं समजलं नसेल तरी काय अवघड नाहीये. असं काही नाही पूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. भाव महत्वपूर्ण आहे की तुम्हाला ते समजलं पाहिजे की किती महत्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये. 64 अंगामध्ये हे 5 जे अंग आहेत फार महत्वपूर्ण अंग आहेत. आणि ह्याच्याबद्दल थोडं महत्व आपल्याला समजलं पाहिजे. आपण हे काय करतोय, आजच्या वेळेस सेवा काय केली पाहिजे, भक्तासन काय केलं पाहिजे, हरिनाम जप काय केलं पाहिजे, हा निवास केल्याने काय प्राप्त होईल, आणि शेवटी अरे भागवत सर्व त्याची महिमा आहे हे एवढं आपल्याला समजलं पाहिजे. तर प्रत्येक याच्या विषयावर एक एक तास आपण बोलू शकतो. गेल्या आम्ही भरपूर बोललो त्याच्यावर जवळजवळ. पण आता सारांशमध्ये आपण हे केलंय, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा त्याची महिमा हे समजलं पाहिजे किती महत्वपूर्ण आहे. तर ह्यासाठीच रूप गोस्वामी आपल्याला हे वर्णन करून सांगतात की कशा प्रकारे हे 5 जे अंग आहेत भक्तीमध्ये फार शक्तिशाली अंग आहेत. आणि हे जीवनामध्ये पालन करून आपण भावभक्ती जी आहे त्याची भगवंताबद्दल जे अधिकच जे प्रेम आहे, उच्च प्रेम आहे, ते आपण प्राप्त करू शकतो. जे आता आपल्याला नाही आहे, पण प्रत्येकाला इच्छा आहे की आम्हाला भक्तीमध्ये प्रगती करायचं आहे, भगवंताबद्दल प्रेम निर्माण करायचं आहे, भौतिक जगामध्ये अनासक्ती व्हायचं आहे, भगवंताबद्दल आसक्त व्हायचं आहे. तर हेच कार्य करत राहायला पाहिजे. तर हळूहळू हे प्राप्त होईल. आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारचा निराश व्हायची गरज नाहीये. हे करीत राहा म्हणून प्रभुपाद आश्वासन देतात की केवळ जो व्यक्ती कृष्ण निगडीत आहे त्याच्याकरता वरील परिणाम कधी असं कृष्ण भक्तीमध्ये राहायचं आहे, टिकून राहायचं आहे. 16 माळा जप करायचा आहे, 4 नियमाचं पालन करायचं आहे, गुरुचा आदेशाचं पालन करायचं आहे. एवढं जर केल्याने आपल्याला हे प्राप्त होईल. थोडं 4 जरी केलं तरी पुरे होईल. जरी ज्ञान समजलं नसेल, बोलता आलं नसेल, प्रचार करत असेल, ठीक आहे, पण एवढं जरी कार्य करत राहा, कृष्ण भक्तीमध्ये राहा, 4 नियमाचं पालन, 16 माळा जप, शास्त्राचं थोडं अध्ययन करा, आदेशाचं पालन करा, भगवानची सेवा करा. एवढं केलं तरी आपलं जीवन सफल होऊ शकतं. ठीक आहे. प्रभू हरे कृष्ण प्रभूजी हम्म. भक्तीच्या 5 प्रबळ अंगाचे वर्णन करा दिले ना तुम्ही, त्यात मग थोडक्यात वर्णन करायचं का लघुत्तरीमध्ये? मध्ये हा थोडक्यात वर्णन थोडक्यात वर्णन करायचं ना शॉर्टकट मध्ये, हा कारण वर 5 भक्तीचे अंगाचे 5 प्रबळ अंग 5 कोणते ते? अंगाचे वर्णन करा. तर 5 अंग फक्त लिहायचे तुम्हाला त्या ठिकाणी, हो का, ठीक आहे ठीक आहे. एवढंच लिहायचं. आणि दीर्घोत्तरीमध्ये सांगितलं की सविस्तर वर्णन करा. तर मग प्रत्येक अंगाबद्दल तुम्हाला सविस्तर लिहायचे त्याच्यामध्ये. दीर्घोत्तरीमध्ये तो एक प्रश्न आहे की भक्तीच्या प्रवाहात परवानाचे सविस्तर वर्णन करा. तर त्या प्रत्येक अंगाबद्दल तुम्हाला सविस्तर करणार. पण या ठिकाणी फक्त 5 अंगाचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. ते तुम्ही आता तुम्ही ऐकत आहे एवढं द्यायचं तुम्हाला. ठीक आहे. तर भक्तिमय सेवेसाठी योग्यता काय आहे, तर भक्तीवर आपण चर्चा करतोय. तर भक्ती करण्यासाठी काय योग्यता असली पाहिजे, काय कोण बनलं पाहिजे, अशा प्रकारे वर्णन आहे या ठिकाणी. तर आपण वर्णाश्रमाबद्दल परत करत होतो की वर्णाश्रम जरी नसेल, आपण कुठल्या वर्णाने आश्रमामध्ये नसेल, कुणी ब्राह्मण नसेल, क्षत्रिय वर्ष कुणी असेल, तो पण भक्ती करू शकतो. भक्तीसाठी कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही. तर दुसरं आहे तर ज्ञान आणि वैराग्य. सुरुवातीला पाहिजे ज्ञान पाहिजे थोडं की कृष्ण भगवंत आहे त्यांची भक्ती केली पाहिजे. कारण कधी कधी हा चित्र असं की माता विचारा प्रश्न. प्रभूजी आता थोडं नेटवर्क गेलं होतं. तुम्ही आता काय सांगत होता हे भक्तीच्या शक्तिशाली 5 अंगाचे सविस्तर वर्णन? मला ऐकू आलं नाही. आता माताजीने प्रश्न विचारला होता की लघुत्तरीमध्ये पण प्रश्न आहे, दीर्घोत्तरीमध्ये पण प्रश्न आहे. भक्तीच्या 5 अंगाचे वर्णन करा. फक्त लघुत्तरीमध्ये 5 अंगाचं नाव लिहायचंय तुम्हाला, आणि दीर्घोत्तरीमध्ये सविस्तर वर्णन करायचं तुम्हाला प्रत्येक अंगाबद्दल, जे आपण ऐकलेलं आहे ते. भागवत श्रवण, आरच्या विग्रहाची सेवा, नाम संकीर्तन, धाम निवास आणि मथुरा निवास. धाम निवास तेच आहे. धाम निवास, भागवत श्रवण, आरच्या विग्रह सेवा, भक्ताचा संघ, हरे महामंत्राचा जप. 5 सर्वांना पायपाट झालं पाहिजे. त्याच्याबद्दल वर्णन तुम्हाला करून सांगायचं आहे. अर्धा पाणी काही काय असेल अशा प्रकारे. तर आता भक्ती करण्यासाठी काय आवश्यकता आहे, भक्तिमय सेवेसाठीची योग्यता, भक्तीसाठी काय असलं पाहिजे, शिक्षण जास्त झालं पाहिजे, पीएचडी, डॉक्टर, इंजिनियर, वकील कोण पाहिजे, तर काय आवश्यकता आहे भक्तीसाठी, तर या ठिकाणी आता वर्णन करीत आहोत.
ज्ञान आणि वैराग्य आवश्यकता आहे का भक्तीसाठी? तर तुम्हाला सांगतो की सुरुवातीला पाहिजे पण नंतर नाही. कारण का? सुरुवातीला पाहिजे कारण ज्ञान खरं तर पाहिजे. भक्ती करू शकू, पण जर भक्त बनल्यानंतर आवश्यकता नाही त्याची. कारण ऑलरेडी त्यांना वैराग्य निर्माण झालेलं आहे. कारण जर भक्त त्यानंतर जर ज्ञान आणि ज्ञान जर प्राप्त केलं त्यांनी, तर त्याला कठोर बनवतील. भक्तिशास्त्री भक्तिविभाग जर पदवी धारण केली तर म्हणते की मी भक्तिशास्त्री भक्ती पदवी धारण, ते दाखवण्यासाठी नाही, जीवनात पालन करण्यासाठी आहे. तर कधी कधी कठोर अहंकार होऊ शकतो की मी ही पदवी धारण केलेली आहे. आणि ज्याला अहंकार भक्तीसाठी योग्य नाही. अहंकार ज्यावेळेस होतो तर भगवंत आपली कृपा काढून घेतात. तर गोपींची कृपा काढून घेतली, भगवत आदर्श झाले होते त्याच प्रकारे. तर कठोर नाही, हृदय कोमल पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू जे आहेत कठोर हृदयाला कधी आकर्षित होत नाहीत. तर कोमल हृदय भगवंताला फार प्रिय आहे. पण मखन कृपा यशोदा माता काढून बनवत होती, घेतले यशोदा माता मखन बनवत होती तर मधुर मखन बनवायची, भगवंत ते आकर्षित करायची, कठोर हृदयाला नाही. म्हणून भगवंत. हरिबोल. हा बोला. कृपा काढून घेतली कसं कळतं आपल्याला? त्याची लक्षणं काय, म्हणजे काय व्हायला लागतं? भगवंत कृपा काढून घेतात. भक्ती नामामध्ये रुची येत नाही, भक्त सेवा करण्याची रुची येत नाही, भक्ती सोडून जातो माणूस. त्यासाठी वेगळ्या ओके प्रयत्न करायचे. हा. ओके, रुची थँक्यू निर्माण प्रभूजी, होत थँक्यू. ओके. नाही अहंकारामुळे. सर्वोत्तम साध्य कृष्ण प्रेम मिळवण्यासाठी साधन नाही आहे. सर्वोत्तम साध्य कृष्ण प्रेम मिळवण्यासाठी साधन काय आहे? साध्य आणि साधन एकच आहे. काय आहे? कृष्ण भक्ती करणं. दुसऱ्या कुठल्या प्रकारची वेगळ्या साधनाची गरज नाही. म्हणून भक्ती जी आहे ज्ञान वैराग्यावर आधारित नाही. सुरुवातीला पाहिजे पण नंतर त्याची आवश्यकता. पण त्यांचे फळ भक्ती पण देईल. भक्ती केल्यानेच ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होईल. भक्ती केल्याने काय होईल? ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होईल. म्हणून भागवत मध्ये श्लोक आहे, वासुदेव भगवती भक्ती योग प्रयुक्त जन यतोष वैराग्य ज्ञानाच्या हेतु. भक्ती केल्याने ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते. भौतिक काम असेल तर त्याला भक्ती पूर्ण करते. अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारती तीव्रेन भक्ती योगेने इथं पुरुष जरी भौतिक इच्छा आहे, प्राप्त करायची इच्छा आहे, पण इकडे तिकडे तुम्हाला याची गरज नाही, तुम्ही भक्तीच करा. भगवंत पूर्ण करते. भगवंत तुम्हाला धन पाहिजे, स्त्री पाहिजे, घर पाहिजे, पैसा पाहिजे, काय भगवंत सर प्रदान करते तुम्हाला. वेगळा प्रयत्न करायची गरज नाही. वैराग्य नसेल तर साधनेमध्ये भौतिक कामना नाश होतील. वैराग्य नसेल तर भौतिक साधनेमध्ये भौतिक कामना नाश होतील. साधना केल्याने साधनेची एवढी शक्ती आहे. साधना काय? 4 नियमाचं पालन, 16 माळा जप, शास्त्राचं अध्ययन हे साधना आहे. तरी पण साधने भौतिक कामना संपूर्णपणे नाश होते. वैराग्य जरी नसेल तरी आपोआप त्याला वैराग्य निर्माण होईल. तर अशा प्रकारे हे ज्ञान आणि वैराग्य जे आहे ते सुरुवातीला पाहिजे पण नंतर नाही पाहिजे. मायावादीसाठी आवश्यक आहे, त्यावर भक्ती आधारित नाही. भक्तीसाठी सेवाभाव असला पाहिजे. भक्ती करण्यासाठी सेवाभाव असला पाहिजे. तेव्हा सेवा केल्याने हे आपण प्राप्त करू शकतो. तर भक्ती देवीची एक कथा आहे, भागवत त्याच्यामध्ये वर्णन आहे कशा प्रकारे भक्ती देवीचा जन्म जे कर्नाटकमध्ये झाला. भक्ती देवी ज्ञान आणि वैराग्याबद्दल वर्णन आहे. भक्ती देवीचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. नंतर ती महाराष्ट्रामध्ये आली. भक्ती देवी कर्नाटकामधून महाराष्ट्रामध्ये आली. आणि महाराष्ट्रामध्ये पण लोकांनी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. नंतर ते गुजरातमध्ये गेली, तिथं थोडी वाढली. नंतर गुजरात म्हणून ते वृंदावनमध्ये गेली भक्ती देवी. आणि वृंदावनमध्ये यमुनाच्या काठावर गेली भक्ती देवी. आणि तिथे गेल्यानंतर तिला 2 पुत्र आहेत भक्ती देवीला. कुठले पुत्र आहेत? ज्ञान आणि वैराग्य. भक्तिरथान सिंधूमध्ये वर्णन आहे, दुसऱ्या शास्त्रामध्ये आहे वर्णन, मी ऐकलेली कथा आहे. तर ज्ञान आणि वैराग्य 2 पुत्र आहेत. तर नारद मुनी त्या ठिकाणी गेले यमुनेच्या काठावर पाहिलं की 2 पुत्र आहेत. स्त्री आई तरुण आहे आणि बालक वृद्ध झाले. असं पाहतो का आपण कधी? बालक म्हातारे झालेत पुत्र आणि आई तरुण आहे एकदम. तर त्यावेळेस तिने विचारलं की अशा प्रकारे ते ज्ञान आणि वैराग्य होते. अशा प्रकारे ज्ञान आणि वैराग्य काय झाले होते? वृद्ध झाले होते. पण भक्ती देवी त्या ठिकाणी तर होते. त्यावेळेस नारद मुनी त्यांना सांगितलं, तू काय कर, भागवतचं श्रवण कर. त्या भक्ती देवीने काय केलं? ज्ञान आणि वैराग्याचे भागवतचं केवळ श्रवण केलं. आणि अशा प्रकारे ते जे पुत्र आहेत ते काय झाले? तरुण झाले. जे ज्ञान आणि वैराग्य हे पण पूर्ण भक्ती केल्याने आपोआप त्यांना ते प्राप्ती झाली. तर ही कथा आहे. म्हणून ते नारद नंतर बद्रिकाश्रमात जातात. नंतर ते
चार कुमारांना सांगतात की तुम्ही जाऊन काय करा, भागवतची कथा करा. ज्यावेळी भक्ती देवी हे श्रवण करते भागवत, तर त्याचे जे दोन्ही पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य पूर्णपणे तरुण बनतात. म्हणून मी भागवत सोडून सर्व ऐकले पण फरक पडला नाही. म्हणून भक्ती म्हणजे मी भागवत सोडून सर्व ऐकले काही फरक पडला नाही, पण भागवत ऐकल्याने त्याचे जे पुत्र होते त्यावेळी ते तरुण झाले. म्हणजे सर्व शास्त्राचे सार भागवत ऐकले आणि त्यावेळी ते तरुण झाले. धर मार्ग सर्व काही ऐकलं होते भक्ती देवी त्या, पण भागवत नव्हतं. याचा अर्थ आहे की केवळ भक्ती केल्याने ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते. ज्ञान आणि वैराग्य पण तरुण झाले अशा प्रकारे. पण आपल्या पण ते उदाहरण दिलं की अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये ज्ञान आणि वैराग्य नाहीये, तर केवळ आपण भक्ती करू किंवा भागवत श्रवण करू तर आपल्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य आपोआप प्राप्त होते. हरी बोल. बोला. प्रभूजी, आपल्याला वैराग्य आलेलं आहे हे कसं ओळखायचं, त्याचे उदाहरण काय? वैराग्य आलेला आहे तर आध्यात्मिक विषयी आसक्ती असेल तुमचं आणि भौतिक विषयी तिरस्कार, आसक्ती नाहीये. भौतिक गोष्टीविषयी रुची नाही आणि आध्यात्मिक गोष्टी रुची वाढत जाते, त्यावेळेस समजतं की मला वैराग्य आलेला आहे. सोपा आहे गोष्टी. आपण पोट भरलं कसं समजतो आपल्याला, एक डकार येते ना आपल्याला, परत जर इच्छा जर असेल तर खाऊ शकत नाही आपण. तर त्याच प्रकारचे आहे, प्रत्येकाचं मेजरमेंट वेगवेगळं आहे अशा प्रकारे. किती मी वैराग्य आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण समाधान मानायला लागतो, जास्त धावपळ करत नाही, असं होऊ शकतं का वैराग्यामध्ये? वैराग्य हा समाधानी असतो. संतुष्टम सतत योगी, जे समाज जे दिलेला आहे भगवंत यामध्ये संतुष्ट असतो तो. आणि विष्णू नुसतं संतोष पण नाही, पण भक्तीमध्ये तो प्रगती करतो जास्त. श्रवण कीर्तन नाम भक्त संघ याच्यामध्ये जास्त त्याला रुची असते. आध्यात्मिक गोष्टी जास्त रुची निर्माण होते त्याला, आणि भौतिक गोष्टीची आसक्ती कमी होते. ते म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे असं नाही की कपडे घातला साबण कपडा घर टाकून जाणे, हा वैराग्य नाही अशा प्रकारे. तर प्रत्येकाचे ओके वेगवेगळे ओके. मेजरमेंट आहे. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. हरे कृष्णा. काही विद्वान असा सल्ला देतात की अध्याय क्रमांक 14 भक्तिमय सेवेत प्रगती करणारे ज्ञान आणि वैराग्य अतिशय महत्वाचे घटक आहेत, परंतु वास्तविकपणे सत्य नाही, हे मायावादी लोक म्हणतात. जगत ब्रह्मसत्य जगत मिथ्या म्हणतात. खरे सांगायचं तर कृष्णवाणीत प्रवेश करण्यास अनुकूल ठरणारे ज्ञान आणि वैराग्य प्रारंभिक असे स्वीकारले जाऊ शकते, परंतु शेवटी मात्र त्याचा त्याग करावा लागतो. कारण भक्तिमय सेवा करण्यासाठी प्रामाणिक इच्छा या एकमेव घटकावरच भक्तिमय सेवा अवलंबून असते. तर भक्तिमय सेवेमध्ये प्रामाणिक इच्छा असली पाहिजे, तरच ही काय योग्यता आहे त्यासाठी. भक्ती करण्याची योग्यता काय आहे? प्रामाणिक इच्छा. म्हणून प्रभुपादांना विचारले की प्रभुपाद, भगवान भक्ती करण्यासाठी काय आवश्यक आहे जीवनामध्ये? तर म्हणजे की डिझायर, तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे. इच्छा असेल भक्तीतून प्राप्त करू, इच्छा नसेल प्राप्त होणार नाही. काय निष्ठा बघायला असे मत आहे की मानसिक तर्क आणि व्यवसाय कठीण तपस्या हे मार्ग प्रदूषणातून मुक्त होण्यासाठी अनुकूल असतात, परंतु त्यामुळे आपल्या हृदय मात्र अधिकाधिक कठोर होत जाते आणि ही गोष्ट आपल्याला भक्तिमय सेवेत प्रगती करण्यास कदाचित सहाय्य करू शकणार नाही. म्हणून हे मार्ग भगवंताच्या दिव्य प्रेमय सेवेत प्रवेश करण्यासाठी अनुकूल नाहीत. वास्तविकपणे कृष्ण भावना किंवा भक्तिमय सेवा हाच भक्तिमय जीवनातील प्रगती करण्याचा एकमेव मार्ग आहे, उपाय आहे. भक्तिमय सेवा परिपूर्ण आहे, तीच कारण आणि परिणाम आहे. साध्य आणि साधन कोण आहे? भक्तीच आहे. आपण भक्ती करतोय, भक्ती केल्याने आपल्याला भक्ती प्राप्त होणार आहे. प्रभुपादांना विचारले की हरे कृष्ण जप करून आम्हाला काय मिळणार आहे? तर तुम्ही आणखी हरे कृष्ण जप करा तुम्ही, अशा प्रकारे चा उद्देश आहे. पूर्ण पुरुष भगवान अस्तित्वाचे मूळ कारण आणि परिणाम आहेत आणि त्यांना सम्मुख जाण्यासाठी त्यांच्या इतकी परिपूर्ण असलेली भक्तिमय सेवेची पद्धत मनुष्याने स्वीकारावी. म्हणून भौतिक कामना असेल त्याला भक्ती पूर्ण करते, वैराग्य नसेल तरी पण साधनेमध्ये तो भौतिक कामना नाश होती. तर ज्ञान आणि वैराग्य व्यक्तीला कशा प्रकारे कठोर बनवतात त्याच्याबद्दल हे आहे. अशा प्रकारे जर व्यक्तीला जास्त ज्ञान झाले किंवा वैराग्य असेल तर कसं कठोर बनतो व्यक्ती? तर एक व्यक्ती आला की मायावादी होता तो, की मला संन्यास पाहिजे म्हणला व्यक्ती, मला संन्यास द्या. तर म्हणजे संन्यासाठी तुझी काय पदार्थ आहे? तर म्हणलं की माझ्याकडे वैराग्य आहे. काय वैराग्य आहे? तर म्हणलं की माझ्या घरी व्यक्ती मरण पावला पण माझ्या डोळ्यातून एक अश्रू पण आला नाही. तर हे वैराग्य नाहीये. तर आपल्या जवळचं कोण गेलं तर आपल्याला दुःख होतं ना त्याच्याबद्दल, अश्रू ढाळतो आपण. तर हे वैराग्य नाहीये. तर तुम्हाला तो एवढा कठोर हृदयाचा आहे, तर ते संन्यास घेऊन दुसऱ्यावर कृपा काय करणार तू? अशा प्रकारे. तर अशा प्रकारे व्यक्ती म्हणतात की आम्ही फार मी वैरागी आहे,
तरी प्रभूजी विचारत की वैराग्याची काय पद्धत, ही वैराग्य नाहीये. वैराग्य म्हणजे भौतिक जी आसक्ती आहे तिचा त्याग केला पाहिजे आणि आध्यात्मिकवादी आसक्त असायला पाहिजे, अशा प्रकारे. तर अभिमान आणि घमंड आला तर हृदय कठोर बनते. भक्तीमध्ये ज्ञान आणि वैराग्य आपोआप प्राप्त होते. उदाहरण दिलेलं आहे अर्जुनाचं. अर्जुन कृष्णाच्या आदेशाचे पालन केले आणि भक्तीमध्ये सकारात्मक झाला, नकारात्मक आपोआप बाहेर होते. जर भक्ती केल्याने जे काही नकारात्मक आहे ते आपोआप नष्ट होतात, सकारात्मक भक्ती केल्याने. तर वेगळा प्रयत्न करायची गरज नाही. जसं घर झाडलो आपण, कचरा आपोआप बाहेर जातो चांगल्या प्रकारे, चांगले लोक आतमध्ये येतील. तुम्ही म्हणलं कचरा पण आहे, लोकांना पण येणं, तर कसं येणार ते अशा प्रकारे? काहीतरी बाहेर काढलं पाहिजे ना. तर उदाहरण दिलं होतं ग्लासचं. ग्लास पाण्याने भरलेला आहे, त्याला खाली केला तर दुसरं दूध भरता येईल त्यामध्ये. ऑलरेडी भरलेला कसं भरणार तुम्ही त्याच्यामध्ये? तर त्याच प्रकारे भक्तीमध्ये सकारात्मक झाले तर नकारात्मक आपोआप प्रकट होते. भक्ती केल्याने सर्व अनर्थ बाहेर येतील. भक्ती केल्याने सर्व काही अनर्थ बाहेर येतील. पण वैराग्य आहे, युक्त वैराग्य रूप गोस्वामी सांगतात. वैराग्य प्रपंच अबुद्ध्या हरी संबंधी वस्तूना मुमुषी परित्याग वैराग्य फलगू वर्तते. एक दोन प्रकारचे वैराग्य आहेत. युक्त वैराग्य आहे आणि दुसरं फलगू वैराग्य आहे. एक युक्त वैराग्य आहे आणि दुसरं फलगू वैराग्य आहे. युक्त वैराग्य काय आहे? सर्व काही कृष्णाच्या सेवेसाठी वापर करणे. कृपादाचं एक उदाहरण मी देत होतो की कृपाद या ठिकाणी मलबार हिर मध्ये आले होते. कृपाद बिर्लाजी ठिकाणी मायावादी पण लोक होते. तर त्यावेळी त्यांना काही पैसे जे आहेत त्यांना दिले मायावतीला. ते मायावती म्हणजे आम्ही ह्याला स्पर्श करत नाही, आम्ही मायेमध्ये जाऊ. ते ऑलरेडी मायेमध्ये असतात ते, आम्ही मायेमध्ये जाऊ, ते स्पर्श करणार नाही. कृपाद म्हणले मी माझ्याकडे जर कोण आणून दिलं तर मी 2 हाताने जमा करेन त्या पैशाला आणि काय करेन ते कृष्णाच्या सेवेत करेन. वैराग्य फलवू कथते, इस प्रकारच्या प्रकारे फलवू नेती नेती नाही नाही म्हणतात अशा प्रकारे. तर रूप गोस्वामी सांगितलं आपल्याला युक्त वैराग्य काय आहे, तर हे सर्व काही भगवंताच्या सेवेत लावणे. तर धेनुकासुरची कथा आहे. धेनुकासुर प्रकार तर कृष्णा अर्पण करण्याची तो कंसाची सेवा करत होता. अशा प्रकारे ते फल्गू वैराग्य. फल्गू नदी आहे, कुठं गयामध्ये फल्गू नदी आहे. तिचं त्या श्राप दिला. त्या ठिकाणी गेले होते. तर तिथले जे ऋषीमुनी होते त्यांनी सांगितले की तुम्ही जंगलातून काहीतरी फळे काहीतरी वस्तू घेऊन या. पण त्यावेळेस जी वेळ चालली होती, त्या पंडितजीने सांगितले सीतामातेला तुम्ही करा करा सर्व हे करा. ते सीतामाते त्यांच्या म्हणण्यानुसार वेळेनुसार ते पिंडदान केलं दशरथ महाराजांचं. रामचंद्र आणि दशरथ त्या ठिकाणी हे लक्ष्मण आले. तर ते म्हणे, नाही झालं हे पिंडदान झालं. तर त्यावेळेस त्यांनी विचारलं की कोण साक्षी होता, तर ही नदी साक्षी होती. पण नदीने साक्षी दिली नाही त्यावेळेस. सीतेने शाप दिला की तू जे आहे आदर्श राहशील नाही, तुझं पाणी कधी वरणार नाही. पण कधी फोडल्यानंतर पाणी असतं बघ. मी तर कधी गेलो नाही घ्यायला, पण जे गेले असतील खरे अर्धा फुटावर पाणी असते. पण ती तिला फल्गू नदी म्हणतात अशा प्रकारे. किंवा तशा प्रकारे फल्गू वैराग्य आहे. फक्त दिसते वरून चांगला, पण हृदयामध्ये कठोर आहे दादा, अशा प्रकारे वैराग्य नाही अशा प्रकारे. तर हे वैराग्यात आपण चर्चा करतो. वैराग्य नसेल साधनेमध्ये भौतिक कामना नाश होती. तर 2 प्रकारचे वैराग्य आहे, फल्गू वैराग्य आणि युक्त वैराग्य. युक्त वैराग्य सर्व काही निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते. आणि फल्गू वैराग्य आहे नेती नेती नेती, हे संपूर्ण मायावादीचं. तर रूप गोस्वामी आपल्याला युक्त वैराग्य सांगितले. जे काही तुमच्याकडे आहे ते भगवंताच्या तुम्ही सेवेत लावलं पाहिजे. फल्गू वैराग्य काय आहे, त्याचा त्याग करणे, भगवंताच्या सेवेत न लावणे. आणि युक्त वैराग्य आहे जे काही तुमच्याकडे आहे सर्व काही भगवंताच्या सेवेत लावणे. पान फूल फळ जे काही असेल ते भगवंताच्या सेवेत लावणे, हे युक्त वैराग्य. तिसरं आहे शिष्य आणि धनापासून सेवा करणे. तिसऱ्या शिष्य आणि धनाने भगवंताची सेवा करणे. तर कोणी म्हणाले की चांगलं आहे की शिष्य असले पाहिजे, धन असले पाहिजे, तर चांगल्या प्रकारे सेवा होऊ शकते. तर हे कसं काय बाधक आहे अशा प्रकारे?
मोठे मोठे पॅराग्राफ आहेत आपण तिच्या सांगितलेलं आहे. शिष्य आणि धनाच्या सेवेकडे वळवले. धन भगवंताच्या सेवेत लागत नाही, शिष्य भक्ती करत नाही, म्हणून हे भक्तीसाठी बाधक आहे. तर कधी कधी गुरु जे आहेत एवढे शिष्य बनवण्यासाठी जातात, एवढे शिष्य बनवण्यासाठी जातात की त्याचं नंतर त्यांना मार्गदर्शन होत नाही, किंवा ते शिष्य जे आहेत वेगळ्या मार्गावर भक्ती करत नाहीत. त्याच्यामुळे एक प्रकारचा अनर्थ निर्माण होतो. नंतर धन धन काय होतं, एवढं धन कमवण्याच्या पाठीमागे धन कमवण्याच्या पाठीमागे जातात मेंटेनन्ससाठी, प्रचारच होत नाही. गुरुचा महत्वाचा उद्देश आहे कृष्णभक्तीचा प्रचार त्यांनी केला पाहिजे. पण शिष्याच्या आणि धनाच्या पाठीमागे तर प्रचारच होणार नाही, ठीक आहे. प्रचार ही सार आहे. तर म्हणून शिष्य आणि धनाने सेवा करणे एक बाधक आहे. धन भगवंताच्या सेवेत लागत नाही की शिष्य भक्ती करते, म्हणून जागरूक असले पाहिजे, नाहीतर कर्माचे फळ लागते. म्हणून श्री गोस्वामी जागृत करताय की शिष्याला योग्य ज्ञान नाही आणि भक्तापेक्षा विग्रह जास्त असतात कधी कधी, अशा प्रकारे. म्हणून त्यासाठी धन कमावण्यासाठी जावं लागतं. भक्त कमी आहेत, खर्चा वगैरे जास्त आहेत, अशा प्रकारे. म्हणून ते अवघड होईल. तर म्हणून त्यासाठी सांगितलं की शिष्य आणि धनाने सेवा करणे हे बाधक आहे, म्हणून गुरुला सावध करत आहेत. या शिष्य प्राप्त ज्याच्या पाठीमागे लागलं नाही पाहिजे, किंवा ज्या धनाच्या पाठीमागे लागलं नाही पाहिजे, म्हणून रूप गोस्वामी हे जागृत करत आहेत. विपुल संपत्ती आणि मोठा शिष्यमानाचे संपादन करून आध्यात्मिक गुरुने कधी व्हावं जाऊ नये. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु कधी असे करणार नाही, पण कधी कधी असे दिसून एखाद्या आध्यात्मिक गुरु अधिकृत नसतो किंवा केवळ स्वतःच्या मनाने इच्छेने आध्यात्मिक गुरु होतो, व कधी कधी संपत्ती किंवा मोठा शिष्य समुदाय अशा गोष्टींतून तो वाहत जातो. अशा गुरुची भक्ती श्रेष्ठ ती मानली जात नाही. जर एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या गोष्टीमुळे वाहत गेली तर तिचा भक्तिमय सेवा शिथिल होते. म्हणून एखाद्याने गुरु शिष्य परंपरेच्या थोडेसे कठोर पालन केले पाहिजे. कृष्ण भावनावहित मनुष्य वास्तविकपणे शुद्ध असल्यामुळे त्याला आपले विचार किंवा शुद्ध क्रिया, हे पुढचा भाग आहे, चौथा आहे अशा ठिकाणी. तर हे अशा प्रकारे शिष्याने धनापासून सेवा करण्यापासून हे रूप गोस्वामी त्याला जागृत करत आहेत. पुढे शेवटचा चौथा, त्याचा पॅराग्राफ आहे चांगला वाचू शकतो. यम आणि नियम, जरी यम नियमाचं जरी पालन करत नसेल, चार नियम जरी पालन करत असेल, तर ते आपोआप प्रकट होते. कशामुळे? भक्ती केल्याने. पण सुरुवातीला कधी लोकांना आपण नियम सांगत नाही मंदिर, तुम्ही 4 नियमाचं पालन करा, 16 मला सांगतो का? नाही, तुम्ही भक्ती करत राहा. तुम्ही भक्ती केल्याने, त्याचं अध्ययन केल्याने, नामजप केल्याने हळूहळू त्यांना ते प्राप्त होऊ शकेल, आपोआप प्रकट होतील. म्हणून भागवतचा श्लोक आहे, यशासी भक्ती भगवती अमितेना सर्वे गुणे तत्र समासतेश्वरा हराव भक्त सुकुतो मनोरथेना धावतो भई. भक्ती केल्याने देवताचे गुण प्राप्त होतात. भक्ती केल्याने देवताचे गुण प्राप्त होतात. म्हणून जो भक्ती करतोय त्याकडे सर्व देवताचे गुण आहेत, आपोआप प्रकट होतात. त्याला वेगवेगळ्या वेळचे नियम पालन करायची आवश्यकता नाही. यम काय आहेत? 12 प्रकार आहेत. श्रीमद भागवतच्या 11व्या स्कंदातील 19व्या अध्यायात सांगितले. कृष्ण उद्धव सांगतात यम आहेत. 11वा स्कंद 19वा अध्याय त्याच्यावर अहिंसा, सत्य, अस्तेय, ही असंचय, अस्तिक्य, मौन, क्षमा, ही असंग, ब्रह्मचर्य, स्थैर्य आणि अभय. यम काय आहेत? 12 आहेत. यम यमराज नाही, ते यम नियम, यम नियम अशा प्रकारे हे 12 प्रकारचे आहेत संपूर्ण. तर हे आपोआप पूर्ण होतात केवळ भक्ती केल्याने. वेगळ्या प्रकारचं यम नियम आसन पण हे करायची काय त्यांना आवश्यकता नाही. हे भक्तांना सिंधू नाही, पण दुसऱ्या शास्त्रातून हे वर्णन केलेलं आहे. तर नियम आहेत 12 प्रकार, हे यम झाले. 12 प्रकारचे नियम आहेत कृष्ण उद्धव सांगतात. बाह्य शौच, श्रद्धा, तप, आतिथ्य, तीर्थाटन, तुष्टी, अंतर शौच, जप, होम, अर्चन, परिहित, चेष्टा आणि गुरु सेवा. ते माहितीसाठी आहे, पण तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही. जे पुस्तकामध्ये आहे तेच परीक्षेमध्ये येणार आहे, त्यामुळे वगैरे टेन्शन घ्यायची तुम्हाला आवश्यकता नाही. ठीक आहे, काढला फोटो तुम्ही. माहितीसाठी आपल्याला यम काय आहेत, नियम काय आहेत, संपूर्ण पुस्तकामध्ये नाही. साधना भक्तीचे 2 प्रकार आहेत. साधना भक्तीचे 2 प्रकार आहेत. एक आहे
एकांग आणि दुसरं आहे अनेकांग. एकांग आहे श्रवण करणे आणि दुसरं अनेकांग आहे कीर्तन स्मरण वंदन पाच सेवन दास्यम साख्यम आत्मनिवेदन. हे अनेकांग आहे. त्यामध्ये काय आहे मर्यादा भक्ती मार्ग, भक्तीची मर्यादा मार्ग दिलेला आहे. एकांक आहे अनेकांमध्ये मर्यादा भक्ती मार्ग त्या ठिकाणी दिलेला आहे. एकांग मध्ये 9 विधी आहेत. श्रवण कीर्तन हे श्रवण परिषद महाराजांनी केले, कीर्तन सुखदेव गोस्वामींनी केलं, स्मरण प्रल्हाद महाराजांनी केलं, पाच सेवनम लक्ष्मीने केलं, अर्चनम ऋतू महाराजांनी केलं, वंदनम अपूर्वाने केलं, नंतर दास्यम आहे हनुमान आहेत, साख्यम आहेत अर्जुन आणि आत्मनिवेदन आहेत बळी महाराज. एकांग आहे श्रवण करणे आणि 8 अंग आहेत आणि संपूर्ण अंग आहेत 9 भक्ती जे आहेत 9 विधी श्रवण ते आत्मनिवेदन पर्यंत. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम राम. आणि अमरीश महाराजांनी सर्व अंगाची भक्ती केली होती म्हणून याला मर्यादा भक्ती मार्ग म्हणलेला आहे. ते शास्त्राचं उल्लंघन करत नाही. साधना भक्तीला मर्यादा भक्ती मार्ग म्हणतात. साधना भक्तीला मर्यादा मार्ग म्हणतात कारण त्यामध्ये मर्यादा व नियम घालून दिलेले आहेत म्हणून त्याला मर्यादा. म्हणून पुष्टी मार्ग जे आहे वल्लभाचार्य संप्रदायाचे ते अनुसरण करतात. नाथद्वारा ठाकूरजी शास्त्राच्या मर्यादा पालन करतात. शास्त्रामध्ये जे वर्णन आहे तोच ड्रेस तोच भोग सर्व त्या प्रकारे पालन करतात शास्त्राचं. म्हणून वैदिक साधना भक्ती अशा प्रकारे या 14व्या अध्यायामध्ये विधी विधानाचं पालन करत साधना भक्ती करायचं. साधना अनेक साधनाचा जीवनामध्ये उपयोग करायचा आहे. 4 नियमाचं पालन करायचं आहे, 16 मार्ग करायचं आहे, श्रवण आहे, कीर्तन आहे, स्मरण वंदन हे 64 अंग आहेत. अशा प्रकारे त्याला साधना भक्ती म्हणलेले आहेत. साधना भक्तीची 64 अंग आहेत आणि त्याच्यामध्ये काय केलं जाय नुसती साधना भक्ती नाही तर वैदिक साधना भक्ती आहे. विधी विधान आहेत आणि त्याचं काय करायचं वैदिक साधना भक्ती म्हटलेलं आहे. आणि वैदिक साधना भक्ती पालन करणे विधानाचे पालन करणे होय. वैदिक साधना भक्ती म्हणजे काय संविधानाचं पालन करणे. म्हणून आता या 1 ते 2 ते 14 अध्यायामध्ये वैदिक साधना भक्ती म्हणजे जवळजवळ 13 अध्यायामध्ये वैदिक साधना विधी विधानाचं पालन कसं केलं पाहिजे याचं बद्दल वर्णन झालं. आता पुढे 15 ते 16व्या अध्यायात रागानुगा साधना भक्ती आहे. विधी विधानाचं पालन वैदिक साधना भक्ती म्हणजे काय विधी विधानाचं पालन करायचं करून भक्ती करायची. रागानुगा साधना काय आहे 15 ते 16. रागानुगा साधना भक्तीमध्ये ज्यांनी राग भक्ती प्राप्त केलेली आहे वृंदावनवासी त्यांचा अनुगमन करायचा. राग अनुगा राग म्हणजे आसक्ती आहे. राग म्हणजे क्रोध किंवा ह्याचा राग नाही संगीतचा राग नाही. राग म्हणजे आसक्ती. ज्यांनी प्राप्त केलेली आहे जे ब्रजवासी आहेत त्यांचं काय करायचंय त्यांच्या चरणाचं अनुगमन करायचं. रागा अनुगा अनुगा म्हणजे पाठीमागून जायचंय. नंतर 17-18 भावभक्ती आहे भावाचे लक्षण आहे आणि 19 प्रेम भक्ती थोडं त्यामध्ये वर्णन आहे. तर पुढच्या आहे 15-16 लेक्चरमध्ये 15-16 अध्याय आहे. पुढच्या शनिवारी घ्यायची माझी इच्छा आहे. नंतर 17-18 जे आहे रविवारी आणि 19 राहिलेला आहे. 15 तारखेला घ्यायची इच्छा आहे. 15 तारखेला 14 तारखेला आणि 15 ह्याच्यामध्ये जास्त वर्णन काही नाही भक्तीबद्दल भावभक्तीबद्दल प्रेमभक्तीबद्दल. तर महत्वाचं भक्तीबद्दल जो भाग आहे आपण याच्यामध्ये पूर्ण केलेला आहे आणि भक्तांनी विनंती आहे की त्यांनी हे जो तात्पर्य जे प्रबोधनाने दिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे हे करावं. आज तुम्ही फॉरवर्ड केलं कारण अर्धवट मला ठेवायचं नव्हतं. चांगल्या प्रकारे अभ्यास करा चांगल्या प्रकारे आणि प्रश्न पण जास्त नाहीत. त्याच्यामध्ये 2-2 प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करा जेणेकरून मला हे प्राप्त होईल. तर कोणाला काही शंका समाधान असेल तर विचारू शकतो. आपल्याकडे आणि 7 मिनिटं आहेत. त्याच्या अगोदर आपला अटेंडन्स पण आहे तर काही विचारायचं तुम्ही विचारू शकता. मला काय प्रश्न विचारायचे आहेत हे संपूर्ण जे सार जे आहे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पूर्ण पॅरेग्राफ वाचून त्याचं विश्लेषण करून आपल्याला ते समजणार नाही. पण जे सार जे आहे जे भक्तीसाठी जे आवश्यक आहे ते आपण या ठिकाणी परिणत केलेलं आहे. तर मला अपेक्षा आहे तुम्हाला थोडं समजलं असेल. आणि जसं भक्तिरसाम सिंधू जरा आणखी पुढचे जरी विषय आणखी थोडं कठीण जातील पण त्यासाठी आपल्या भक्ती याच्यामध्ये और 5 मिनिट होईल त्यासाठी आणखी तर कोणाची शंका समाधान असेल